हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. खूपच सुंदर अशा प्रकारे मांडणी केलेली ही नोट्स आहे MPSC वाला यांची. यामध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल संपूर्ण इन डिटेलमध्ये बघणार आहे. जर याआधी तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल हा टॉपिक वाचन केला असेल तर तुमचं रिव्हिजन होईल. जर याआधी तुम्ही वाचन केलं नसेल तरी पण सर्व काही तुमचा डाटा क्लिअर होईल. आणि हे लेक्चर तुम्ही महाराष्ट्रामधील कोणतेही एक्झाम असो ज्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल हा सिलेबसमध्ये मेन्शन आहे त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. वारंवार रिव्हिजन करा, तर सर्व काही तुमचं रिव्हिजन आणि सर्व काही इन डिटेलमध्ये कव्हर होणार आहे. तर या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे? मग लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र राज्य निर्मिती बघणार आहे, महाराष्ट्र स्थान विस्तार व आकार, त्यानंतर भूगर्भ रचना महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हे आपण बघणार आहे. त्यानंतर नदी प्रणाली हे आपण टॉपिक बघणार आहे. पुढे महाराष्ट्राचे हवामान, खनिज संपत्ती, त्यासोबत महाराष्ट्रातील उद्योगधंदे, वाहतूक दळणवळण महाराष्ट्राच्या संदर्भात आणि महाराष्ट्रातील आदिवासी जमात, महाराष्ट्राची लोकसंख्या हे महत्त्वपूर्ण टॉपिक, महाराष्ट्रातील मृदा व कृषी, जलसिंचन महाराष्ट्राचे हे सर्व आपण टॉपिक कव्हर करणार आहे. तर ह्यासोबत ओव्हरऑल आपण हे सर्व टॉपिक आपण कव्हर करणार आहे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल आपण कव्हर करणार आहे. तर काही बाबी यामध्ये थोडेसे किचकट आहे, ते आपण ट्रिकच्या स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करू, ते तुम्ही नोट डाऊन करत चला. तर 29 डिसेंबर 1956 मध्ये फजल अली आयोग स्थापन करण्यात आला. आता हा आयोग कधी स्थापन करण्यात आला? 29 डिसेंबर 1956. डायरेक्ट टू डायरेक्ट आपल्याला वन लाइनरमध्ये याची डेट पण विचारले जाते. 29 डिसेंबर 1956. कशासाठी? तर भाषा व राज्य पुनर्रचना आयोग, म्हणजेच भाषा व राज्याची पुनर्रचना करायची यासाठी स्थापन करण्यात आला. तर या आयोगाच्या शिफारशी महत्त्वपूर्ण आहे. तर देशात भाषा व प्रांत रचनेनुसार काय निर्मिती करायची राज्याची. तर फजल आयोगाच्या शिफारशीनुसार जे प्रथमतः भाषा तत्वावर तयार झालेले जे राज्य आहे ते राज्य आहे आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश हे फजल आयोगाच्या शिफारशीनुसार प्रथमतः तयार झालेलं आहे राज्य. फजल आयोगाने मराठी गुजराती भाषिकांसाठी त्रिभाषिक राज्याची शिफारस केली होती. बघा, त्रिभाषिक राज्याची शिफारस कोणी? फजल आयोगाच्या शिफारशीनुसार केलेली आहे मराठी आणि गुजराती भाषिकांसाठी. तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी 2 भाषा असलेले मुंबई राज्य अस्तित्वात आले. मुंबई राज्य कधी अस्तित्वात आले हे परीक्षेमध्ये विचारलं होतं. तर 1 नोव्हेंबर 1956. महाराष्ट्र राज्य स्थान विस्तार आकार बघूया. महाराष्ट्राचे स्थान जर बघितले तर देशाच्या काही मध्यभागी आहे थोडेफार आणि पश्चिमेकडे आहे. आपल्या देशाच्या पश्चिमेकडे महाराष्ट्र राज्य. तर भारताच्या पश्चिमेस अरबी समुद्राला लागून असलेले महाराष्ट्र राज्य आहे आपले. तर महाराष्ट्राचा विस्तार जर बघितला तर अक्षवृत्ती विस्तार 1545 ते 22.6 उत्तर अक्षांश, एवढं लक्षात ठेवा. रेखावृत्ती विस्तार जर बघितलं तर 7245 ते 8045 पूर्व रेखांश आहे. कुठेकडे मायनर चेंज आहेत कुठे कुठे पुस्तकामध्ये, तर तेवढं जिथे ऑप्शन असेल त्यावरून आपण सिलेक्ट करायचं. राज्याची पूर्व पश्चिम लांबी जर बघितली तर 800 किलोमीटर आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी ही उत्तर दक्षिण लांबीपेक्षा जास्त आहे. उत्तर दक्षिण लांबी थोडीशी छोटी आहे, 700 किलोमीटरची आहे. पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही दक्षिणोत्तर लांबीपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्राचा आकार उलटा त्रिकोण आहे. म्हणजेच महाराष्ट्राचा आकार कशा पद्धतीने? तर महाराष्ट्राचा पाया हे अरुंद आहे, त्यासोबत जर बघितलं असा उलटा त्रिकोण महाराष्ट्राचा अशा आकाराचा आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ जर बघितले आपण, क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. क्षेत्रफळाबाबत महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. आता क्षेत्रफळ आणि लोकसंख्येनुसार 2रा क्रमांक लागतो. क्षेत्रफळ आणि लोकसंख्येमध्ये थोडंसं कन्फ्यूज होते. तर लोकसंख्या म्हटलं 2रा क्रमांक आणि क्षेत्रफळ म्हटलं 3रा क्रमांक. त्रि अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. क्षेत्रफळानुसार 3रा क्रमांक. तर राजस्थान 3,42,239 चौरस किलोमीटर. तर दुसरे मध्य प्रदेश आहे क्षेत्रफळानुसार 3ऱ्या क्रमांकाचे मध्य प्रदेश राज्य. तर मध्य प्रदेश राज्याचे 3,08,252 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. महाराष्ट्राने देशाचे 9.36% क्षेत्रफळ व्यापलेले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय सीमा बघूया आपण. तर महाराष्ट्राला एकूण 6 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची का सीमा संलग्न आहे. किती? 6 राज्याची सीमा लागलेली आहे आणि 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागलेली आहे महाराष्ट्रात. आता महाराष्ट्राच्या वायव्येस जर म्हटलं तर वायव्येस अशा पद्धतीने आपण दिशा जर बघितला तिथे गुजरात आहे वायव्य. त्यानंतर महाराष्ट्राच्या जर बघितलं ईशान्य आणि पूर्व भागास ही इकडे छत्तीसगड राज्य आहे. जर महाराष्ट्राच्या उत्तरेस म्हटलं तर मध्य प्रदेश बघायला मिळते आपल्या. आणि महाराष्ट्राच्या नैऋत्येस इकडे हे पश्चिम अरबी समुद्र आहे. आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेस थोडंफार कर्नाटक, त्यासोबत गोवा पण राज्य येते. आणि महाराष्ट्राच्या आग्नेयेस जर म्हटलं तर इकडे हे तेलंगणा राज्य आहे. लक्षात घेऊ द्या. महाराष्ट्र ईशान्य पूर्वेस छत्तीसगड, उत्तरेस मध्य प्रदेश आणि नैऋत्य पश्चिमेस अरबी समुद्र आहेत. त्यासोबतच जर बघितलं थोडं
दक्षिणेस महाराष्ट्राच्या कर्नाटक, गोवा आणि आग्नेयेस तेलंगणा राज्य आहे. इथे आणि महाराष्ट्राच्या 20 जिल्ह्यांना इतर राज्याची सीमा लागून आहे. महाराष्ट्रामधील जे काही 20 जिल्हे आहेत त्या 20 जिल्ह्यांना इतर राज्याची सीमा लागलेली आहे. 16 जिल्ह्यांना कोणत्याही इतर राज्याची सीमा संलग्न नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला जर बघितलं स्टेटमेंट स्वरूपात प्रश्न विचारू शकतात. तर महाराष्ट्राच्या 20 जिल्ह्यांना इतर राज्याची सीमा लागलेली आहे, पण महाराष्ट्राचे 16 जिल्हे आहेत त्याला इतर कोणत्याही राज्याची सीमा लागलेली नाही आहे. तर 7 जिल्ह्यांना 2 राज्याची सीमा लागून आहे. तर महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना 2 राज्याची सीमा लागलेली आहे? तर 7 जिल्ह्यांना महाराष्ट्रातील 2 राज्याची सीमा लागलेली आहे. सर्वात कमी जर म्हटलं सीमा आहे गोवा राज्याला लागून आहे. सर्वाधिक सीमा आहे मध्य प्रदेश राज्याला लागून आहे. मध्य प्रदेश राज्याला जवळपास 8 जिल्ह्याची सीमा लागून आहे. तर गोव्याला सर्वात कमी जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. गोवा राज्याला जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची काय सीमा लागलेली आहे एकमेव. सर्वाधिक जिल्ह्याची सीमा जर म्हटलं तर मध्य प्रदेशला लागून आहे, जवळपास 8 जिल्ह्याची सीमा लागून आहे. आता शेजारी राज्य आणि त्यांना लागून असलेले महाराष्ट्रातील जिल्हे. तर मध्य प्रदेश 8 जिल्ह्याची सीमा लागून आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. वारंवार थोडंफार प्रॅक्टिस करायची, ऑटोमॅटिक लक्षात राहील. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. तर कर्नाटकला 7 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे खालोखाल. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. 1-2 वेळेस म्हणायचं. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड. कर्नाटकला किती लागलेले आहे? 7 जिल्ह्याची. म्हणजेच हे सेम अशा पद्धतीने लागून आहे. जसं की खाली सिंधुदुर्ग आहे, त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड अशा पद्धतीची 7 लागलेली आहे कर्नाटकला. गुजरात जर बघितलं 4 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर. तेलंगणा 4 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. छत्तीसगड 2 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. गोंदिया आणि गडचिरोली. त्यासोबत गोवा राज्याला एक सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. तर आपण हे नकाशामध्ये पुढे बघणारच आहोत. तर आता महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग बघू आपण. तर सध्या महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर कोणते आहेत मग? कोकण आहे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर. कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी जर बघितलं तर पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई हे 4 प्रशासकीय विभाग होते. जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेस किती होते प्रशासकीय विभाग? मग तर 4 होते. आता किती आहेत? 6 आहेत प्रशासकीय विभाग. प्रादेशिक विभाग जर म्हटलं तर 5. जसं की तुम्ही विदर्भ, मराठवाडा, कोकण अशा प्रकारचे जे की प्रादेशिक विभाग आहेत हे 5 आहेत. तर प्रशासकीय विभाग जर म्हटलं प्रशासकीय 6 अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. काही पण आगळीवेगळी ट्रिक बनवायची, लक्षात राहील. तर स्थापनेच्या वेळी किती होते? तर पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई हे 4 प्रशासकीय विभाग होते. आता 6 प्रशासकीय विभाग आहेत. प्रादेशिक आणि प्रशासकीय विभागामध्ये कन्फ्यूज व्हायला नको. पुढे जर बघितलं आता आपण थोडंफार नकाशा बघा. आता इथे नंदुरबार आहे, हे मध्य प्रदेशला 8 जिल्ह्याची सीमा लागलेली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाण्याची लागलेली आहे, पण अकोल्याची नाही. लक्षात ठेवा, अकोल्याची नाही आहे. अमरावती आहे, वर्ध्याची पण नाही. इथे नागपूर, भंडारा, गोंदिया हे 8 जिल्ह्याची मध्य प्रदेश लागून आहे. आणि आपली आणि कर्नाटकला जर बघितलं तर कर्नाटकला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड अशा प्रकारची 7 जिल्ह्याची सीमा कर्नाटकला लागून आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला नकाशामध्ये बघू शकतो आपण. तर महाराष्ट्रातील जिल्हे बघूया आपण. महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत? 36 जिल्हे आहेत. तर 1 मे 1981 नंतर महाराष्ट्रात नवीन जिल्ह्याची निर्मिती सुरुवात झाली. कधी? 1 मे 1981 नंतर महाराष्ट्रात नवीन जिल्ह्याची निर्मिती सुरुवात झाली. अहमदनगरला एकूण 8 जिल्ह्याची सीमा लागून आहे. सर्वात जास्त कोणत्याला कशाला लागून आहे? तर सर्वात जास्त कशाला लागून आहे? तर अहमदनगर या जिल्ह्याला सर्वात जास्त जिल्ह्याची सीमा लागून आहे, 8 जिल्ह्याची. बघितलं नंदुरबार हा एकच जिल्हा आहे ज्याला एकाच जिल्ह्याची सीमा लागून आहे, ते म्हणजे धुळेची लागलेली आहे. तर आता जिल्ह्याची निर्मिती, आता मूळ जिल्हा त्यामधून नवीन झालेला जिल्हा 1 मे 1981, 1 मे 1981 याच डेटला 2 जिल्ह्यांमधून 2 नवीन जिल्हे तयार झालेले आहे. रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग, औरंगाबादमधून जालना. बघा आता इथे रस्सी लक्षात ठेवा, रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग आणि इथे औरंगाबाद, जालना म्हणजे इथे अवजार लक्षात ठेवा. नोट डाऊन करत चला. 1 मे 1981 रस्सी आणि अवजार म्हणजे रस्सी म्हणजे रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग आणि 1 मे 1981 औरंगाबादमधून जालना म्हणजेच अवजार. हे ट्रिक अशा पद्धतीने नोट डाऊन करा. 16 ऑगस्ट 1982 उस्मानाबादहून लातूर, उस्मानाबाद, लातूर, उस्मानाबाद, लातूर, उलालालेओ अशा पद्धतीने ट्रिक ठेवा. 16 ऑगस्ट 1982 उस्मानाबादहून लातूर, उलालालेओ.
26 ऑगस्ट 1982 चंद्रपूरमधून गडचिरोली चक दे, म्हणतो ना आपण चक दे, तर चंद्रपूरमधून गडचिरोली चक, तर 26 ऑगस्ट 1982. 1 जुलै 1989 धुळेमधून नंदुरबार धुळेमधून, तर धून अशा प्रकारची धून, तुम्ही एखाद्या सॉंगची धून तर ऐकताच, हो धून, नंदुरबार धुळेमधून नंदुरबार 1 जुलै 1989. 1 जुलै 1989 अकोल्यामधून वाशिम. 4 ऑक्टोबर 1990 मुंबई शहरमधून मुंबई उपनगर. 4 ऑक्टोबर 1990 मुंबई शहरमधून मुंबई उपनगर तयार झालेला आहे. तर 1 मे 1999 2 जिल्ह्यातून नवीन 2 जिल्हे तयार झाले. भंडारा गोंदिया. भंडारा लक्षात ठेवा, भागो, तर 1 मे 1999 भागो म्हणजेच भंडारामधून गोंदिया. तर 1 मे 1999 परभणीमधून हिंगोली. पहिला परभणी हिंगोली, लक्षात ठेवा, पहिला अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. तर 1 ऑगस्ट 2014 ठाणेमधून पालघर. तर अशा पद्धतीने आपण थोड्याफार ट्रिक पण बघितल्या. आय होप तुम्हाला ते नोट डाऊन केल्या आणि वारंवार तुम्ही रिकॉल केल्या तर लक्षात राहील. तर पुढे बघूया आपण महाराष्ट्र ग्राम आणि नागरी प्रशासन. यामध्ये आपल्याला फॅक्ट स्वरूपात पण विचारू शकते. तर एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे महाराष्ट्रात? 36. एकूण तालुक्याची संख्या लक्षात ठेवा 358. बाकी खेड्याची लक्षात ठेवली नाही तरी चालेल. तर ग्रामपंचायती लक्षात ठेवा किती आहे? 28,332 हे ग्रामपंचायतीची संख्या आहे. 28,332. तालुक्यांची 358. 36 जिल्हे. पुढे जिल्हा परिषदेची संख्या 34 आहे, लक्षात ठेवा, कारण की मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये जिल्हा परिषद नाही आहे, म्हणून जिल्हा परिषद 34 आणि जिल्हे 36. पंचायत समित्या लक्षात ठेवा 351. तालुके किती आहे? 358 प्लस 7 करायचे, 351 काय आहे? तर डायरेक्ट टू डायरेक्ट आपल्याला पंचायत समित्या बघायला मिळतात 351. एकूण महानगरपालिका 27 आहेत. तर आता 29 झालेले आहे. तर ते 2 कोणते आहे? एक सांगतो, कोल्हापूरची इचलकरंजी, आणि दुसरी कोणती आहे? 29वी. ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. पुढे आपण बघणार आहे. तर एकूण नगरपरिषद 236, नगरपंचायता 124 आणि दशलक्ष शहरे म्हणजे 10 लाख लोकसंख्येची जी काही शहरे आहेत किती आहे? 7. तर अविभाजित ठाणे धरून 7 आहेत. राज्यातील कटक मंडळे किती आहेत? 7, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील 6 दशलक्ष शहरे: बृहमुंबई, पुणे, नागपूर, वसई विरार, नाशिक. नागपूर नाशिक तर आहेच, पुणे पण आहे, वसई विरार पण आहे, औरंगाबाद पण आहे आणि ठाणे आहे, लक्षात ठेवा, अविभाजित ठाणे. तर महाराष्ट्रात 226 नगरपालिका आहेत. काही नगर परिषदा आहेत. ते नगर परिषदा कोणत्या आहेत ते बघू आपण. कर्जत नगर परिषद, काटोल नगर परिषद आहे, कोपरगावची नगर परिषद, गोंदिया नगर परिषद, चिखली नगर परिषद, जव्हार नगर परिषद. आता हे विचारलं नाही, पण एवढी संख्या लक्षात ठेवा की 226 आहे. तिरोरा नगर परिषद, राहाता नगर परिषद, सैलू नगर परिषद. पुढे सध्या महाराष्ट्रात 29 महानगरपालिका आहेत, लक्षात ठेवा. पहिली बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईमध्ये 1888 निर्मिती वर्ष, लक्षात ठेवा. आता महानगरपालिकेचा क्रम सिक्वेन्सनुसार निर्मितीनुसार आपल्याला विचारू शकते. तर पुणे महानगरपालिका 1950 मध्ये, त्यानंतर नागपूर महानगरपालिका 1951 मध्येच, आणि एक लक्षात ठेवा सोलापूर महानगरपालिका 1964, लक्षात ठेवा. त्यानंतर मग 82 वाल्या भरपूर आहेत, जसे की ठाणे महानगरपालिका 1982, पिंपरी चिंचवड 1982, नाशिक 1982, कल्याण डोंबिवली 1982. त्यानंतर वसई विरार महानगरपालिका 2009 मध्ये आहे, हे महत्त्वपूर्ण आहे, वसई विरारची 2009 मध्ये. बाकी औरंगाबाद 1982, नवी मुंबई महानगरपालिका 1992, हे लक्षात ठेवा. नवी मुंबई महानगरपालिका 1992, 1982 हिचा आकडा देऊन आयोग आपल्याला फसवू शकतो. तर 1992ची आहे नवी मुंबई महानगरपालिका. तर मीरा भाईंदर 2002, तर भिवंडी निजामपूर 2002 मध्येच, हे 2002च्या आहेत, लक्षात ठेवा, मीरा भाईंदर आणि भिवंडी निजामपूर. अमरावती महानगरपालिका 1983ची आहे, नांदेड महानगरपालिका 1997, कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूरची 1972ची, हे कोल्हापूरची आहे 1972ची, लक्षात असू द्या. पुढे अकोला हे केले 2001ची आहे, पनवेल महानगरपालिका पनवेल 2016 मध्ये तयार झालेली, उल्हासनगर महानगरपालिका 1998 मध्ये. त्यानंतर 2003चे लक्षात ठेवा मालेगाव जळगाव. त्यानंतर 2011ची एक लातूर. त्यानंतर 2003चेच धुळे अहमदनगर, हे 2003 मध्ये तयार झाली आहे. आणि महत्त्वाचं काय, 2011 मध्ये चंद्रपूरची आणि परभणी 2011ची आहे, चंद्रपूर आणि परभणी 2011ची. आणि 28वी इचलकरंजी महत्त्वपूर्ण आहे 2022 मध्ये, आणि 29वी जालन्यामध्ये 2023 मध्ये. हे तर 29 हे महानगरपालिका आहेत, लक्षात असू द्या. पुढे बघा, महाराष्ट्रात किती टक्के कोणत्या खडकाने व्यापलेले आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ, ते बघणं आपल्याला आवश्यक आहे. तर बघा, डेक्कन ट्रॅप लावा जे खडक आहे
त्याने सर्वात जास्त 81.2% हे महाराष्ट्राचे क्षेत्र व्यापलेले आहे. त्यासोबत प्लेस्टोसिन म्हणजेच जलोढ अवसादी खडक जे आहे 4.71%, विंध्यन कडप्पा खडक जे आहे 2%, त्यासोबत गोंडवाना गाळाचा खडक 1.55% आणि आर्कियन धारवाड खडक जर बघितला तर 1.48%. तर हे सिक्वेन्सनुसार क्रमानुसार टक्केवारी आपल्याला विचारू शकते. क्रमानुसार लावायचं म्हटलं तर लावा खडक सर्वात जास्त, अवसादी खडक 4.71, विंध्यन कडप्पा 2%, गोंडवाना गाळाचा खडक 1.55%, धारवाड आर्कियन खडक 1.48%. तर थोडंफार अशा पद्धतीने लावा अवसाद विंध्यगो, लावा अवसाद विंध्यगो अशी ट्रिक लक्षात असू द्या. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल यामध्ये महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश, वायव्येला गुजरात, त्यासोबत पूर्वेला म्हणजेच ईशान्येला छत्तीसगड आणि आग्नेयेला तेलंगणा, दक्षिणेस कर्नाटक, गोवा राज्य आणि पश्चिमेस अरबी समुद्र हे स्थान लक्षात असू द्या. आता महाराष्ट्राच्या सीमा. महाराष्ट्राला एकूण 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा संलग्न आहे, लक्षात असू द्या. वायव्येस गुजरात, दादर नगर हवेली केंद्रशासित प्रदेश आहे, उत्तरेस मध्य प्रदेश, ईशान्य पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगणा राज्य, दक्षिणेस कर्नाटक व गोवा. आता शिखर महत्वपूर्ण आहे, जे परीक्षेमध्ये विचारू शकते आपल्याला. क्रमानुसार लावणी. तर कळसुबाई 1646 अहमदनगर जिल्ह्यामध्ये ते, साल्हेर 1567 उंची आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, महाबळेश्वर 1438 आहे हे सातारा जिल्ह्यामध्ये येते, हरिश्चंद्र जर बघितलं 1424 अहमदनगर जिल्ह्यामध्ये, तारामती 1421 सातारा जिल्ह्यामध्ये, सप्तशृंगी 1416 नाशिक जिल्ह्यामध्ये, तोरणा 1404 पुणे जिल्ह्यामध्ये, राजगड 1376 हे पण पुणे जिल्ह्यामध्ये येते. त्यासोबत सिंगी 1293 हे नाशिकमध्ये, नाणेघाट 1264 अहमदनगरमध्ये आणि तौला याची उंची आहे 1231 नाशिक जिल्ह्यामध्ये, ताम्हिणी 1226 हे पुणेमध्ये आहे. पुणेमध्ये 3 आहेत, तोरणा, राजगड आणि ताम्हिणी हे पुणेमधील आहेत. तर कसा मी हसतो हे ट्रिक तर माहितीच आहे तुम्हाला सिक्वेन्सनुसार. कळसुबाईचे डिटेल लक्षात ठेवायचं 1646 आहे, साल्हेर लक्षात ठेवा 1567 नाशिकमधलं, महाबळेश्वर 1438 आणि हरिश्चंद्र 1424 हे 4 याची फिक्स उंची आपल्या लक्षात असली पाहिजे. पुढे कोकण विभागातील प्रमुख खाड्या उत्तरेकडून ते दक्षिणेकडे लावायचे आपल्याला विचारू शकते. तर दातीवारे वैतरणा नदीवर आहे, पालघरमध्ये ही खाडी. वसईची खाडी उल्हास नदीवर आहे, पालघरमध्येच. आणि धरमतरची खाडी पाताळगंगा नदीवर रायगडमध्ये येते. राजापूरची खाडी कुंडलिका नदीवर रायगडमध्येच. रोह्याची खाडी काळ नदीवर रायगडमध्ये. बाणकोटची खाडी सावित्री नदीवर रायगडमध्ये. दाभोळची खाडी वशिष्ठ नदीवर रत्नागिरीमध्ये. जयगडची जे काही खाडी आहे हे शास्त्री नदीवर येते रत्नागिरीमध्ये. विजयदुर्ग हे शुक नदीवर येते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर विजयदुर्ग ही खाडी येते, महत्त्वपूर्ण आहे. कर्ली हे कर्ली नदीवरच आहे सिंधुदुर्गमध्ये. आणि तेरेकोल हे तेरेकोल नदीवर आहे, हे सिंधुदुर्गमध्ये खाडी आहे. आता हे आपल्याला लक्षात ठेवायचं. मग यासाठी काही ट्रिक असायला पाहिजे आपल्याला. तर ट्रिक अशी आहे मित्रांनो की आपण लक्षात ठेवणं सोपं असलं पाहिजे त्या ट्रिक्सनुसार. तर दाव लक्षात ठेवा, दातीवारे, दाव, वसई. ठीक आहे, नोट डाऊन करायचं. तर नोट डाऊन करून ठेवायचं. दाव धरा धरमतर राजापुरी, दाव धरा रोह्याची रोहिदास, दाव धरा रोहिदास. बाणकोट दाभोळ, बाण दाभोळ. त्यानंतर जयगड, बाण दाजी दाभोळ जयगड, बाण दाजी. ते म्हणजेच विजयदुर्ग, कर्ली आणि तेरेकोल. ही संपूर्ण ट्रिक 1 तास सांगतो मी तुम्हाला. दाव धरा रोहिदास, दाव धरा रोहिदास, दाव धरा रोहिदास. बाणदाजी विकते, बाणदाजी विकते. तर दाव धरा रोहिदास, दाव धरा रोहिदास, बाणदाजी विकते. अशा पद्धतीने हे ट्रिक आहे, लक्षात असली पाहिजे आपल्या. पुढे महाराष्ट्रातील डोंगर आणि त्या दरम्यानच्या नद्या. आता 2 नद्यांमधील जे काही डोंगर रांग आहे हे परीक्षेमध्ये विचारले जाते. तर सातपुडा डोंगर रांग आहे नर्मदा आणि तापीच्या मध्ये. तापी आणि गोदावरीच्या मध्ये सातमाळा आहे. आणि गोदावरी आणि भीमाच्या मध्ये हरिश्चंद्र बालाघाट आहे. आणि भीमा आणि कृष्णाच्या मध्ये शंभू महादेव डोंगर रांग आहे. आता लक्षात कसं ठेवायचं. तर हे नपुडा ताप लक्षात ठेवा. नपुडा ताप म्हणजेच पुडा म्हणजे सातपुडा, न म्हणजेच नर्मदा आणि ताप म्हणजेच तापी. नपुडा ताप 1 लक्षात ठेवा. त्यानंतर तामाळगो, काय तामाळगो म्हणजेच तापी, माळ सातमाळा आणि गो म्हणजेच गोदावरी. नपुडा ताप, तामाळगो
अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आणि गोभी हरीश खातो, गोभी हरीश खातो म्हणजे गोदावरी आणि भीमा यांच्यामध्ये हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. गोभी कोण खातो? हरीश खातो. आणि भिक्षू, भिक्षुक कोण असतात? शंभू महादेवाचे भक्त. भिक्षुक शंभू महादेवाचे भक्त. भिक्षुक म्हणजे भीमा आणि कृष्णा, भिक्षू कोण आहे? शंभू महादेवाचे भक्त. गोभी कोण खातो? हरीश खातो. गोदावरी आणि भीमाच्या मध्ये हरिश्चंद्र. आणि भिक्षुक कोण आहे? भी आणि क्षू म्हणजे कृष्णा याच्यामध्ये शंभू महादेव डोंगररांग. तर भिक्षू शंभू महादेव आणि गोभी कोण खातो? हरिश्चंद्र. बाकी तर मग पुढाताप आणि तामाळगो. अशा पद्धतीचे ट्रिक थोड्याफार हेल्प. तर त्या ट्रिकला तुम्ही थोडंफार पॉलिश पण करू शकता लक्षात ठेवण्यासाठी. तुमच्या महाराष्ट्रातील डोंगर आणि त्याची जिल्हे आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता डोंगर आहे? तर नंदुरबार यामध्ये अस्तंबा डोंगर येतो. धुळेमध्ये गाळणा व धानोरा डोंगर आहे. ही नोट्स जे आहे हे परीक्षेमध्ये काय विचारले जाते हे सर्व काही त्यामध्ये सर्व काही इन्क्लूड केलेलं आहे या नोट्समध्ये. म्हणून आपल्याला जेवढे काही बाबी आहे त्यामध्ये सर्व काही आपल्याला क्लिअर करायच्या. जळगावमध्ये चांदो, हस्ती, घोडसगाव आणि शिरसोली. जर बघितलं जवळच हत्ती घोडा शिरे, जवळच हत्ती घोडा शिरे याची ट्रिक लक्षात ठेवा. नाशिकमध्ये सातमाळा, साल्लेर मुल्लेर, वणी, मांगेतुंगी, चांदवगड. हे सिंपल आहे. नाशिकमध्ये मांगेतुंगी, वणी, साल्लेर मुल्लेर, सातमाळा, चांदवगड. अहमदनगरमध्ये हरिश्चंद्र, बाळेश्वर, अदुला. हे अदुल्यावरून अहमदनगर लक्षात ठेवा. मुंबई जिल्हा आणि उपनगर मलबार हिल, कान्हेरी, खंबाळा, शिवडी, पाली आणि अँटॉप हिल हे सर्व मुंबई जिल्हा आणि उपनगर. ठाण्यामध्ये तुंगार लक्षात ठेवा टेकडी तर डोंगर. तर पुणेमध्ये सिंहगड, तोरणा, राजगड, तसुबाई, शिंगी, पुरंदर, शिवनेरी, लोहगड, अंबाला आणि ताम्हिणी हे पुण्यामध्ये आहे डोंगर. सातारा सीताबाई, बामणोली, मस्कोबा, आगाशिव, परळी, येवतेश्वर, शंभू महादेव, मडवशी आणि मांढरदेव. शंभू महादेव, मांढरदेव हे साताऱ्यामधील. बामणोली, मस्कोबा, त्यासोबत आगाशिव, परळी, येवतेश्वर हे सर्व. सांगलीमध्ये हानोई, मल्लिकार्जुन, दंडोबा, शुक्राचार्य, कमलभैरव. कोल्हापूरमध्ये पन्हाळा, उत्तर दूधगंगा, दक्षिण दूधगंगा आणि चिकोडी हे कोल्हापूरमध्ये येते. सोलापूरमध्ये जर बघितलं तर बालाघाट, शुक्राचार्य, रामलिंग आणि महादेव हे आपण डोंगर बघत आहे त्या जिल्ह्यामधील. तर बालाघाट, शुक्राचार्य, रामलिंग आणि महादेव हे सोलापूरमधले आहे. यवतमाळमध्ये अजिंठा. अमरावती जर बघितलं तर चिखलदरा, गाविलगड, धारणी. तर अजिंठा जे आहे हे पुढे नांदेडमध्ये पण बघायला मिळते आपल्याला. तर अमरावतीमध्ये चिखलदरा, गाविलगड आणि धारणी. वाशिममध्ये अजिंठा. वर्धा रामदेव, गरमसूर, मालेगाव, नांदगाव. गडचिरोलीमध्ये भामरागड, सूरजगड, रियागड, सिरकोंडा आणि चिकियाला हे डोंगर आहे. पुढे चंद्रपूरमध्ये चांदूरगड, पेरजागड. भंडाऱ्यामध्ये अंबागड. गोंदियामध्ये गायखुरी आणि नवेगाव. नागपूरमध्ये गरमसूर, हातगड, सातपुडा डोंगर. आता काही छोटे छोटे डोंगर आहे ज्यांना व्हॅल्यूच नाही, ते परीक्षेमध्ये विचारतच नाही. तर औरंगाबाद जर बघितलं तर अजिंठा, सुरपालनाथ, चौक्या हे जर बघितलं तर औरंगाबादमध्ये. सुरपालनाथ हे डोंगर कुठे? औरंगाबादमध्ये. उस्मानाबाद, बालाघाट, तुळजापूर, नळदुर्ग. नांदेडमध्ये मुंदखेड, सातमाळा, बालाघाट, निर्मळा. हे परभणी जर बघितलं तर अजिंठा, बालाघाट हे परभणीमध्ये. हिंगोलीमध्ये हिंगोली डोंगर. बीडमध्ये बालाघाट डोंगर. लातूरमध्ये बालाघाट डोंगर. तर बालाघाट परभणी, बीड, लातूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये बघायला मिळते आपल्याला. नदी प्रणाली. आता समोरील पॉईंट आहे नदी प्रणाली, महत्वपूर्ण आहे. गोदावरी नदी खोरे. उगम गोदावरी नदीचा ब्रह्मगिरी पर्वत, त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्ह्यामधील. लांबी जर म्हटलं तर गोदावरीची एकूण 1450 आहे. महाराष्ट्रातील 668 किलोमीटर लांबी. तर महाराष्ट्रातील लांबी विचारू शकते आपल्याला. एकूण आहे 1450 तर महाराष्ट्रातील 668. क्षेत्रफळ जर बघितलं तर एकूण क्षेत्रफळ गोदावरी नदीचं 3,13,389 चौरस किलोमीटर. लक्षात द्या महत्वपूर्ण नदी आहे. दक्षिण गंगा या नावाने ओळखली जाते म्हणून 3,13,389 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आवश्यक आहे आपल्याला लक्षात ठेवणं. महाराष्ट्रात क्षेत्रफळ 1,52,588 चौरस किलोमीटर. तर राजकीय विस्तार नाशिकमध्ये, अहमदनगरमध्ये, त्यासोबत जालना, बीड, परभणी, नांदेड, गडचिरोली यामध्ये बघायला मिळते आपल्याला विस्तार. नांदेड, गडचिरोली, बीड, परभणी, जालना, नगर आणि नाशिकमध्ये. उपनद्या उत्तरेकडून म्हणजेच ही पश्चिमायन नदी आहे अशा प्रकारची, आणि उत्तरेकडून म्हणजेच कशा प्रकारची. आता इकडे तोंड गेल्यावर तर ती उत्तरेकडून डाव्या हाताकडून. तर ही डाव्या हाताने उत्तरेकडून कोणत्या येतात उपनदीच्या? प्राणहिता, इंद्रावती, शिवना, दक्षिण पूर्णा, कादवा, खांब. तर दक्षिणेकडून म्हणजे या भागाने उजव्या स्थिराने
तर मांजरा प्रवरा, सिंदबना, दारणा, बिंदुसरा हे कंबाईनच्या PSIच्या एक्झाममध्ये 2024च्या विचारलं होतं. तर भौगोलिक वैशिष्ट्ये आता उगमाजवळ अतिशय वेगाने वाहते. नदीत रांजण खळगे तयार झालेले आहेत. बेसाल्ट खडकामुळे जास्त खनन या नदीमध्ये बघायला मिळत नाही, म्हणजेच खनन कार्य प्रभावी नाही. तर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कुंभगर्त निर्माण झालेले बघायला मिळते आपल्याला गोदावरी नदीच्या नदीपात्रात. कृष्णा नदी, आता कृष्णा नदी खोरे, कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर, सातारा येतोय. लांबी जर म्हटलं तर एकूण 1400 किलोमीटर, महाराष्ट्रात 282 किलोमीटर, क्षेत्रफळ जर बघितलं तर 2,59,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे कृष्णा नदीचे. तर महाराष्ट्रात 28,700 चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ कृष्णा नदीचे आहे. राजकीय विस्तार जर बघितला तर साताऱ्यामध्ये खंडाळा, फलटण, मान हे ठिकाण वगळून साताऱ्यामधील आणि सातारामधील जत, खानपूर त्यासोबत संपूर्ण कोल्हापूर जिल्हा. तर सांगली, सातारा आणि कोल्हापूर ही राजकीय विस्तार आहे. आता हिच्या उपनद्या जर बघितल्या तर उजव्या म्हणजेच दक्षिणेकडून कोयना, वेण्णा, वारणा त्यासोबत पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा म्हणजे अशा प्रकारचीच कृष्णा वाहते. तर उजवीकडून म्हणजे दक्षिण बाजूकडून तर कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा. तर डाव्या तीराने येरळा, नंदला, अग्रणी पण कृष्णा नदीची उपनदी आहे. येरळा हे डाव्या तीराने म्हणजेच उत्तरेकडून मिळणारी एकमेव नदी असं म्हटलं तरी चालते. त्यासोबत नंदला आणि अग्रणी तिला पण काय सोबती आहेत. वैशिष्ट्ये जर बघितले आपण, कृष्णा नदी आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणमच्या दक्षिणेस बंगालच्या उपसागरात येऊन मिळते. तर कृष्णा नदी बंगालच्या उपसागरात येऊन मिळते मच्छलीपट्टणमच्या दक्षिणेस आंध्र प्रदेशमध्ये. तर हिच्या मुखाजवळ तीव्र प्रवाह 3 शाखात विभागला जातो आणि त्रिभुज प्रदेश निर्माण करतो. तर 3 भागामध्ये त्या मुखाजवळ प्रवाह 3 भागामध्ये विभागला जातो आणि त्याला त्रिभुज प्रदेश निर्माण करते असे म्हटले जाते. काही महत्त्वाची मंदिरे आहेत ते बघू आपण. सांगलीजवळ जर बघितलं तर औदुंबर दत्तात्रय मंदिर, त्यासोबत बादवन गावात भगवान शिवचे एक हेमाडपंथी मंदिर. लक्षात ठेवा, कृष्णा नदी हेमाडपंथी मंदिर. तर कोपेश्वर मंदिर, कुरुंदवाड, तर नरसोबाची वाडी हे मंदिर आहे. तर हे वैशिष्ट्यामध्ये आपण कृष्णा नदीचे बघितलं. तर भीमा नदी खोरे, आता उगम भीमा नदीचा भीमाशंकर पुणे जिल्हा आहे येथून आणि लांबी जर बघितले तर 860 एकूण लांबी आहे आणि महाराष्ट्रातील 451 लांबी आहे भीमा नदी. एकूण क्षेत्रफळ 77,000 चौरस किलोमीटर आहे. तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळ 48,184 किलोमीटर चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. राजकीय विस्तार पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यामधून वाहते. त्यासोबत खंडाळा, फलटण, मान तालुक्यामधून वाहणारी आणि बीड जिल्हा, आष्टी, उस्मानाबाद म्हणून काही जिल्हे. तर लक्षात ठेवा, पुणे आहे, सोलापूर आहे, सातारा आहे, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्याचा विस्तार आहे भीमा नदीचा. तर उपनद्या उजव्या दिशेने भामा, इंद्रायणी, पवना, मुळामुठा, कहा आणि बोर, नीरा, मान. तर भामा, इंद्रायणी, मुळामुठा, मान, बोर, नीरा. तर भामा, बोर, नीरा, मान, पवना, मुळामुठा, इंद्रायणी. तर एक रिदममध्ये पाठ करण्याचा प्रयत्न करायचा. तर डाव्या तीराने उत्तरेकडून वेळ, कुकडी, मीना, घोड, पुष्पावती, सीना, भोगावती. तर लक्षात ठेवा, पुष्पावती, भोगावती, सीना, मीना, पुष्पावती, भोगावती, सीना, मीना हे डाव्या तीराने उत्तरेकडून या उपनद्या आहेत. त्यासोबत वेळ, कुकडी, घोड. वैशिष्ट्ये जर बघितली, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. भीमा नदीला सोलापूर जिल्ह्यामधून वाहत जाते. पुढे पंढरपूरमध्ये तिला चंद्रभागा म्हटले जाते. ही नदी आग्नेयेस वाहते, म्हणजेच अशा पद्धतीने ही नदी वाहते आणि कर्नाटकातील रायचूर जवळ कृष्णा नदीला येऊन मिळते भीमा नदी. तर भीमा नदी आणि कृष्णा नदीचा संगम जर बघितलं तर रायचूर, लक्षात ठेवा, कर्नाटक. भीमा नदीची जी नीरा नदी ही उपनदी सोलापूर जिल्ह्यातील नरसिंगपूर नीरा या गावाजवळ भीमेला मिळते. तर नीरा नदी हे नरसिंगपूर नीरा या गावाला भीमेजवळ मिळते. तर मुळामुठा ही आणि भीमा नदीचे संगम हे पुणे जिल्ह्यातील वाळकी रांजणगाव बेट येथे होतो. तर महागणपती जर बघितलं तर रांजणगावमधील आहे, तिथेच भीमा आणि मुळामुठा नदी यांचा संगम वाळकी येथे होतो. पुढे तापी नदी खोरे. आता तापी नदी खोरे उगम जर म्हटलं तर मुलताई मध्य प्रदेश महादेव डोंगर रांगातून बैतूल येथून तिचा उगम होतो. मुलताई, बैतूल, मध्य प्रदेश महादेव डोंगर रांगात तापी नदीचा उगम. लांबी जर म्हटलं तर एकूण लांबी 724, तर महाराष्ट्रातील 208. क्षेत्रफळ एकूण क्षेत्रफळ 57,662 चौरस किलोमीटर. महाराष्ट्रातील क्षेत्रफळ 31,660 चौरस किलोमीटर. राजकीय विस्तार अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार वरचे जे काही जिल्हे आहेत म्हणजे अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात गुजरातमध्ये प्रवेश करते.
तर गुजरातमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुका आहे, त्यामधून गुजरातमध्ये प्रवेश करते तापी नदी. उपनद्या जर बघितल्या तर डावी तीरावरून पूर्णा, किरणा, बोरी, पांझरा, बुराई, वाघणी, वाघूर, अंजनी, शिवा. तर बुराई, वाघूर, अंजनी, शिवा, पूर्णा, गिरणा, बोरी, पांझरा. डाव्या तीरावरून म्हणजे तापी नदी अशा पद्धतीने वाहते. तर उजव्या तीरावरून तिच्या उपनद्या अरुणावती, गोमाई, त्यासोबत मोर, वाकी, गुडी, अनेर. अनेर लक्षात ठेवा, यामध्ये गोमाई, मोर आणि अरुणावती लक्षात ठेवा. वैशिष्ट्ये जर बघितले, तापी नदीच्या उत्तरेस कालीभीतचे डोंगर, त्यासोबत दक्षिणेत मेळघाट आणि गाविलगडचे डोंगर आहे. तर तापी नदीच्या दक्षिणेस मेळघाट आणि गाविलगडचे डोंगर आहे, उत्तरेस कालीभीतचे डोंगर आहे. तापी नदीला समांतर अशी सातपुडा पर्वतरांग असून तापी पूर्णा खोऱ्याची साधारण रुंदी 240 किलोमीटर आहे. तापी पूर्णा नदीची खोरी किती, साधारणतः 240 किलोमीटर. तापी नदी मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपूर खिंडीतून जळगाव जिल्ह्यातील रावेर शहराजवळ पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते. ही नदी पुन्हा मध्य प्रदेशमधून पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते. जळगाव जिल्ह्यातील रावेर या शहराजवळून पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशी शहरात जवळून पश्चिमेस गुजरातच्या सुरत शहराजवळ खंबाटच्या आखातातून अरबी समुद्रात वाहत जाते. म्हणजे तर बघा, अशा पद्धतीने ही तापी नदी वाहते आणि ही पश्चिम वाहिनी नदी आहे. कुठे, अरबी समुद्रात जाऊन मिळते, गुजरात. तर आता पुढे कोकणातील नद्या बघूया आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. पुढे कोकणातील नद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. दमणगंगा, सूर्या, पिंजाळ, वैतरणा, तानसा, भातसा, काळू, मुरबाडी, उल्हास, पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, त्यासोबत काळगांधार, सावित्री, जोग, जगबुडी, वशिष्ठी, गडगडी, त्यासोबत शास्त्री, बाव, कजवी, मचकुंदी, शुक, देवगड आणि आचरागड, करली, तेरेखोल. एवढं लक्षात ठेवा. तर बघा, लक्षात कसं ठेवायचं, दम आला कशामुळे, सूर्याच्या उन्हामुळे. वैतागलो तर तहान लागली तर भात खाल्ला मी. भात खाल्ल्यानंतर उल्हास आल्यामुळे मी पाताळगंगामध्ये उडी मारल्यानंतर अंबा हा मला त्या पाताळगंगेमध्ये कुंडीमध्ये बघायला मिळाला. तर त्या पाताळगंगेमध्ये काळ होता आणि तिथे सावित्री देवी मी बघितली. सावित्री देवी मला म्हणाली, जग म्हणजे जग बुडलं हे वैशिष्ट्य आहे. मग मी शास्त्री बाबाकडे गेलो, बाव, मचकुंदी आणि त्यासोबत देवगड, आचरागड, करली, तेरेखोल. तर हे एकदा तुम्ही लक्षात ठेवा. बघा, मला दम आला कशामुळे, सूर्याच्या उन्हामुळे. मी वैतागलो, मी काय केलं, ताण लागली मला, तानसा, मी भात खाल्ला, भातसा. उल्हास आला मला, उल्हास, मी उडी मारली पाताळगंगा. मी काय बघितलं, त्यामध्ये अंबा बघितला. कुठे होता, कुंडीमध्ये ठेवून होता. काळ होता त्या नदीमध्ये, पुण्या पाताळगंगेमध्ये. मी तिथे सावित्री देवी बघितली. सावित्री देवीने काय म्हटलं, जोक मारला की जग बुडलं, वैशिष्ट्य आहे. मी शास्त्री बाबाकडे गेलो. शास्त्री आणि बाव, मचकुंदी, शुक, देवगड, आचरागड, करली, तेरेखोल. काही बाबी यामधल्या आठवण राहिल्या तरी लक्षात राहिले आपल्या, म्हणजे सिक्वेन्सनुसार आपल्याला लक्षात ठेवता येईल. ही ट्रिक आहे, नोट डाऊन करा काही बाबी यामधील. तर कोकणातील नद्यांच्या काठावरील प्रमुख शहरे, उल्हास नदीवर ठाणे कर्जत येते, मिठी नदीवर मुंबई आहे, पाताळगंगावर खालापूर आहे. लक्षात ठेवा, पाताळगंगेवर काय, खालापूर. कुंडलिकावर रोहा आहे, सावित्री नदीवर महाड आहे, गड नदीवर कणकवली हे शहर आहे, त्यासोबत जोग नदीवर दापोली शहर, सावित्री नदीवर पोलादपूर आहे आणि तानसावर शहापूर आहे. तर कोकणातील नद्यांच्या खोऱ्यातील प्रमुख प्रकल्प, आता वैतरणा नदीवर मोडक सागर प्रकल्प, भातसा नदीवर भातसा धरण, भातसा नदीवर चोरणा धरण पण आहे आणि तानसा नदीवर तानसा धरण पण आहे. आता जलाशय आहे, त्यांची नावं काही, महाराष्ट्रातील प्रमुख धरण आहे त्यांचे जलाशय. जायकवाडी या धरणामधील जलाशयाचे नाव आहे नाथसागर. खडकवासला या जलाशयाचे नाव वीरबाजी पासलकर. हातनूर याचे आहे मुक्ताई सागर. उजनी याचे आहे यशवंत सागर. राधानगरी लक्ष्मी सागर. बघा, राधा लक्ष्मी म्हणजे राधानगरीचं लक्ष्मी सागर. वैतरणाचं मोडक सागर. वैतागलो त्यामुळे मी मोडलं एखादं भांडं. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. खडकवासला वीरबाजी पासलकर. जायकवाडी नाथसागर माहितीच आहे तुम्हाला. हातनूर मुक्ताई सागर लक्षात ठेवा. तर उजनी यशवंतनगर, राधा लक्ष्मी सागर, वैतागलो मोडलं मोडक सागर. पुढे पानशेत तानाजी, ताण लागली, पानशेत पाणी पिलं. कोयना शिवाजी सागर. गोसीखुर्द इंदिरा सागर. तोतला डोह मेघदूत जलाशय. महाराष्ट्रातील नद्यांनी निर्धारित केलेल्या जिल्ह्यांच्या सीमा, आता गोदावरी हे औरंगाबाद अहमदनगर, जालना बीड, परभणी बीड हे लक्षात ठेवा जिल्हे आहेत. घोड नदी पुणे अहमदनगर जिल्ह्यांची सीमा निश्चित केली. वारणा नदीने कोल्हापूर सांगलीमध्ये, कृष्णा नदी सांगली कोल्हापूरची, भीमा नदीने पुणे अहमदनगरची आणि पुणे सोलापूरची सीमा निश्चित केलेली आहे. कृष्णाने सांगली सोलापूरची निश्चित केलेली आहे, लक्षात असू द्या.
सीना नदीने अहमदनगर बीडची सीमा निश्चित केली. त्यानंतर उस्मानाबाद आणि सोलापूरची सीमा निश्चित करणारी नदी सीना नदी. पैनगंगा नदी यवतमाळ नांदेडची सीमा निश्चित केली. त्यानंतर यवतमाळ हिंगोलीची सीमा निश्चित करते. त्यानंतर यवतमाळ चंद्रपूरची सीमा निश्चित करते. ही पैनगंगा नदी आहे. तर आता आपण नदी प्रणालीच्या नंतर बघूया महाराष्ट्राची वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती. तर बघा, आता प्रश्न कुठून येतात हेच आपण या सिरीजमध्ये बघत आहे आणि प्रश्न कसा तयार होईल हे आपण बघत आहे. म्हणजे या सिरीजमध्ये तुम्ही जर महाराष्ट्राचं भूगोल वाचलं नसेल तर तुम्हाला याचा फायदा होईल, आणि जर तुम्ही वाचलं असेल याआधी तर तुमची रिव्हिजन होईल. दोन्ही पण तुम्ही त्या पद्धतीने व्हिडिओ बघू शकता. तर यामध्ये काय केलं आपण की परीक्षेच्या दृष्टिकोनातून या नोट्समध्ये PW MPSC वाला यांनी अतिशय दर्जेदार माहिती यामध्ये ॲड केलेली आहे आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण तुम्हाला बघायला मिळेल. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, निश्चितच तुम्हाला याचा फायदा होणार. या व्यतिरिक्त तुम्हाला महाराष्ट्रासाठी तुम्हाला इतरत्र काही वाचायची गरज पडणार नाही. महाराष्ट्रातील वनसंपत्ती व प्राणीसंपत्ती यामध्ये आपल्याला बघायचं आहे की जंगलाचे वर्गीकरण. आता यावर प्रश्न कसा तयार होईल मी तुम्हाला आधी सांगतो. त्यामध्ये हे आपली तर हे तुम्ही करंट अफेअरची तुम्ही सिरीज बघितली असेल त्याच पद्धतीने आपण हे घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर म्हणजे अख्खं GS कव्हर झालं पाहिजे आपलं. तर आता प्रश्न कुठून तयार होतो याच पद्धतीने आपल्याला पहिले बघायचं असते, त्यावर जास्त फोकस करायचा असते. तर बघा, राखीव जंगले, संरक्षित जंगले आणि असुरक्षित जंगले हे जंगलाचे वर्गीकरण आहे 3 प्रकारे. आता राखीव जंगले जर म्हटलं तर सरळ थेट सरकारच्या देखरेखीखाली असतात आणि गुरांच्या कुरणांच्या व्यवसायासाठी त्यासोबत सार्वजनिक प्रवेशास यामध्ये परवानगी नसते. म्हणजेच गुरं चारण्यासाठी आणि यामध्ये सार्वजनिक प्रवेशास राखीव जंगलामध्ये बंदी आहे. आणि देशाच्या एकूण वनक्षेत्राच्या जवळपास 53% भाग या वर्गामध्ये येतो राखीव जंगलामध्ये महाराष्ट्रातील. तर मग महाराष्ट्रातील राखीव जंगलाचा भाग सर्वात जास्त आहे संरक्षित जंगलापेक्षा, असुरक्षित जंगलापेक्षा. आता जर बघितलं तर संरक्षित जंगलामध्ये सरकारकडून या जंगलाबद्दल काळजी घेतली जाते. स्थानिक लोकांना या जंगलामध्ये या जंगलाला नुकसान न करता राहण्याची आणि गुरे चारण्याची परवानगी आहे. तर संरक्षित जंगलामध्ये ही परवानगी आहे, पण राखीव जंगलामध्ये परवानगी नाही. तर संरक्षित जंगलाचे जर प्रमाण बघितलं वनक्षेत्राच्या तर 29% प्रमाण आहे. असुरक्षित जंगले जर बघितलं तर ही अवर्गीकृत जंगले आहेत. म्हणजेच यामध्ये झाड तोडण्यास किंवा गुरे चारण्यास बंधन नाही. म्हणजेच या असुरक्षित जंगलामध्ये जर बघितलं तर झाडे तोडण्यास, गुरे चारण्यास बंधन नाही. यामध्ये तुम्ही चारू शकता, झाडं तोडू शकता, पण कमी प्रमाणात. आता एकूण वनक्षेत्राचं जर बघितलं 18% हे असुरक्षित जंगलाचा भाग आहे. मग सर्वात जास्त राखीव जंगले, त्यानंतर सुरक्षित जंगले 29%, त्यानंतर असुरक्षित जंगले. तर हे क्रमानुसार प्रमाण लक्षात ठेवा. कायद्यानुसार वर्गीकरण जर बघितलं जंगलांचं, वनक्षेत्राचं, तर राज्यवने, व्यावसायिक जंगल, त्यासोबत खाजगी जंगल. आता राज्यवने जर बघितलं सरकारच्या नियंत्रणाखाली असते. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असतात. हे देशातील जवळपास सर्व महत्त्वाच्या वनक्षेत्राचा यामध्ये समावेश होतो राज्यवनामध्ये. तर एकूण वनक्षेत्राच्या जवळपास 94% भाग हा राज्य वनक्षेत्राचा आहे कायद्यानुसार. मग व्यावसायिक जंगले जर बघितली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीचे असतात. हे म्हणजेच महानगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा मंडळे यांच्या क्षेत्रामध्ये, यांच्या नियंत्रणामध्ये हे असतात व्यावसायिक जंगले, आणि यांचे प्रमाण जवळपास 5% भाग आहे हे व्यावसायिक जंगलाचा. तर खाजगी जंगल म्हणजे खाजगी मालकीचा वनक्षेत्र असते, जसं की एखादा पर्यटन स्थळ आहे एखाद्या संस्थेच्या खाजगी मालकीचं असते त्या पद्धतीने. तर एकूण वनक्षेत्राचं जर प्रमाण बघितलं यामध्ये खाजगी जंगलाचं तर 1% आहे जवळपास. तर हे आपण वनक्षेत्राचे वर्गीकरण बघितले, जंगलाचे वर्गीकरण बघितले. पुढे बघूया, जर बघितलं तर व्यावसायिकतेच्या आधारावर जर बघितलं तर व्यापाराच्या आधारावर तर एक व्यापारी जंगले, गैरव्यापारी जंगले. व्यापारी जंगले त्यामध्ये जर बघितलं तर सहज उपलब्ध असलेली जंगल असते व्यापारी, आणि एकूण वनक्षेत्रात जवळपास 82% कव्हर केलेले आहे व्यापारी वनक्षेत्राने. तर गैरव्यापारीमध्ये उंच पर्वत शिखर असतात, त्यावर जंगल असतात, त्यामध्ये प्रवेश करण्यायोग्य परमिशन तिथे नसते. म्हणजे तिथे तुम्ही प्रवेश करू शकत नाही, तुम्हाला परवानगी लागेल. तर एकूण वनक्षेत्राचे जवळपास 18% भाग हा गैरव्यापारी जंगलाचा आहे. आता आपण हे वनक्षेत्राचं प्रमाण त्यांचं काय आहे, त्यांची टक्केवारी पण बघितली. तर त्यांचा टक्केवारीनुसार आपल्याला प्रमाण विचारू शकते परीक्षेमध्ये. तर महाराष्ट्रातील आता राष्ट्रीय उद्याने बघू आपण. आता महाराष्ट्राची 6 राष्ट्रीय उद्याने आहे, ते तुम्हाला माहितीच आहे, ते पुढे आपण बघणारच आहे. तर 6 राष्ट्रीय उद्याने आहे, 50 अभयारण्य आहे आणि 4 संवर्धन राखीव क्षेत्र आहे. एकूण असे 58 वन्यजीव संरक्षित क्षेत्र आहे. तर त्यांचे क्षेत्रफळ जर बघितले टोटल काय 10,054.13 चौरस किलोमीटर आहे. तर राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 3.26% इतके राष्ट्रीय उद्याने, म्हणजे जसं की आपण वन्यजीव संरक्षित क्षेत्र आहे, किती 3.26%. तर राज्यातील 19 संरक्षित क्षेत्राचा समावेश करून त्यामध्ये 6 राष्ट्रीय उद्याने आणि 14 अभयारण्ये
जसं की ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, नागपूरचा पेंच व्याघ्र प्रकल्प, अमरावती मेळघाट व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि बोरचा व्याघ्र प्रकल्प असे 6 व्याघ्र राखीव क्षेत्र तयार करण्यात आलेले आहे राज्यात. तर जवळच मानवी वस्तीच्या भागात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हे उद्याने अत्यंत महत्त्वाची असतात. कारण की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचे असतात. हे महाराष्ट्र जर बघितला आपण, महाराष्ट्र हा विविध प्रकारचे जंगल, तलावांचा समृद्ध नैसर्गिक जलाशय आहे, जो की यामध्ये वनस्पती प्राण्यांचे विविध प्रजाती आपल्याला निवासस्थान महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. जसं की सह्याद्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला मिळतात. आता राष्ट्रीय उद्याने जर बघितलं आणि जिल्हा, क्षेत्रफळ चौरस किलोमीटर आणि घोषणा निर्मिती. आता इथे प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाते की कोणतं राष्ट्रीय उद्यान मोठं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि कोणत्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना, घोषणा निर्मिती ही प्रथमतः तयार करण्यात आली, यांचा क्रमानुसार, क्षेत्रफळानुसार क्रम आणि स्थापना वर्षानुसार क्रम म्हणजे घोषणा निर्मितीनुसार क्रम लावा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाते. किंवा साधा सोपा जर प्रश्न म्हटला तर डायरेक्ट टू डायरेक्ट राष्ट्रीय उद्यानाचं नाव विचारलं जाते आणि ते कोणत्या जिल्ह्यातला हे विचारलं जाते. आता हे राष्ट्रीय उद्यान हे ताडोबा, नवेगाव, संजय गांधी हे तर तुम्हाला माहीत असेल कोणत्या जिल्ह्यातलं आहे, पण क्षेत्रफळानुसार आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होते. मग यासाठी थोडंफार आपण कुठे मधोमध जे काही गोष्टी आपल्याला किचकट आहेत ते आपण ट्रिकनुसार बघण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघा आता ट्रिक काय आहे मग, तर पहिल्यांदा आपण काय बघू की ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरमध्ये येते, 116.55 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. पेंच जे की पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान आहे याचं नाव, हे नागपूरमध्ये येते. नवेगाव बांध हे गोंदियामध्ये, संजय गांधी मुंबई उपनगरमध्ये, गुगामल मेळघाट अमरावती, त्यासोबत चांदोली हे शिराळा जिल्हा सांगलीमध्ये. तर याचे क्षेत्रफळ आपल्याला महत्त्वाचे नाही, पण क्षेत्रफळानुसार क्रम बघायचा की सर्वात मोठं कोणतं आणि घोषणा निर्मिती, त्यांची स्थापना वर्ष, त्यांचे प्रथमतः कोण स्थापन करण्यात आलं हे बघणं आपल्याला आवश्यक आहे. पहिल्यांदा आपण काय करू की यामध्ये क्षेत्रफळानुसार आपण यांचा क्रम बघण्याचा प्रयत्न करू. स्थापना वर्षापासून आपण पहिल्यांदा क्रम बघू याचा की ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरमधला आहे. स्थापना याची घोषणा निर्मिती 1955 मध्ये करण्यात आली. त्यानंतर पेंच पंडित जवाहरलाल 1975 मध्ये, तर 1955चं ताडोबा आहे, 1975 पेंच आहे. त्यासोबत नवेगाव बांध 1975चं आहे. त्यानंतर संजय गांधी जर बघितलं तर 1983, गुगामल 1987 आणि चांदोली 2004. आता आपल्याला ट्रिक तयार करायची की यांची स्थापना वर्षानुसार. तर बघा, तो पेन संगीचा एवढं लक्षात ठेवा, नोट डाऊन करा कुठेतरी पेजवर एखाद्या. तो पेन संगीचा, तो म्हणजे ताडोबा, पेन म्हणजे पेंच, पे म्हणजे पेंच आणि न म्हणजेच नवेगाव. तो पेन झालं. तो पेन संगीचा, स म्हणजे संजय गांधी, ग म्हणजे गी म्हणजेच गुगामल आणि संगीचा चा म्हणजेच चांदोली. तो पेन संगीचा लक्षात ठेवा. हे झालेला आहे आपला घोषणा निर्मिती म्हणजे स्थापना वर्षानुसार हे यांचा क्रम झालेला आहे. आता क्षेत्रफळानुसार क्रम बघूया आपण. तर क्षेत्रफळानुसार 3 जरी लक्षात ठेवले तर बाकीचे तुम्हाला लक्षात राहील. तर साधी सिंपल ट्रिक आहे त्यासाठी. गुगलचा पंच म्हणजेच गुगामल हे क्षेत्रफळानुसार 361.28. त्यानंतर गुगलचा म्हणजेच चांदोली हे 317.67 आणि त्यानंतर पंच म्हणजे पेंच हे 257.26 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. आता क्षेत्रफळानुसार 3 तर माहितीच झाली तुमच्या. त्यानंतर मग गुगलचा पंच नवीन तासभर चालतो. तर गुगलचा पंच पेंचपर्यंत आलो तर नवीन म्हणजेच नवेगाव आणि तास म्हणजे ताडोबा, स म्हणजे संजय गांधी. तर गुगलचा पंच नवीन तासभर चालतो हे क्षेत्रफळानुसार. घोषणा निर्मितीनुसार तो पेन संगीचा हे घोषणा निर्मितीनुसार राष्ट्रीय उद्यान. आपण दोन्ही पद्धतीने ट्रिक बघितलेला आहे. आय होप हे क्लिअर झाले असेल तुमच्या ट्रिक. तर या ट्रिकमध्ये थोडंफार एक्स्ट्रा पॉलिशिंग या ट्रिकला तुम्ही करू शकता तुमच्या पद्धतीने. आता बघायचं आहे आपल्याला महाराष्ट्रातील अभयारण्य. आता महाराष्ट्रातील अभयारण्य काय, औरंगाबाद विभाग एकूण 5 अभयारण्य. आता एवढं सारं लक्षात ठेवायचं का बरं आपल्याला, काही घेणं नाही यामध्ये. उगं या भानगडीमध्ये पडायचं नाही, एवढं सारं लक्षात ठेवायची काही गरज नाही आपल्याला. मग यामध्ये आपल्याला स्थापना वर्ष पण याची काही आजपर्यंत परीक्षेमध्ये विचारलं नाही. उगं याचं टेन्शन फालतू घ्यायला नको आपल्याला. तर आता सिम्पली लक्षात ठेवायचं की औरंगाबाद विभागामध्ये एकूण महाराष्ट्रातील जे काही आहे औरंगाबाद विभागामध्ये किती अभयारण्य आहेत तर 5. एवढी बाब लक्षात ठेवा यामध्ये, एवढं तर लक्षात ठेवावंच लागेल. आता यामध्ये मग औरंगाबाद विभागामध्ये खालीलपैकी कोणते अभयारण्य आहे हे असं विचारू शकते. मग थोडंफार नाव पण लक्षात ठेवा. या 5 तर नाव लक्षात राहील. तर एडशी रामलिंग घाट उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येते. आता हे एडशी रामलिंग घाट हे अभयारण्य औरंगाबाद विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यात, उस्मानाबाद जिल्ह्यात. नायगाव मयुरेश्वर हे मोर पक्षीसाठी अभयारण्य आहे, हे पाटोदा बीडमध्ये येते औरंगाबाद विभागामध्ये. तर नवीन माळढोक जर म्हटलं तर उस्मानाबाद सोलापूर जिल्ह्याचे बाउंड्रीवर जर बघितलं तर नवीन माळढोक आहे उस्मानाबाद सोलापूर जिल्हा, लक्षात ठेवा औरंगाबाद विभागामध्ये. तर
गौतळा ओट्रम घाट हे औरंगाबादमध्येच बघायला मिळते आपल्याला, तर हे पण औरंगाबाद विभागामधील आहे. तर जायकवाडी जर बघितलं तर हे औरंगाबादमधलं आहे. तर गौतळा ओट्रम घाट हे औरंगाबाद जिल्ह्यामधलं आहे आणि जायकवाडी हे औरंगाबाद जिल्ह्यामधलं आहे. बाकी तर म्हटलं तर हे उस्मानाबाद आणि नायगाव म्हटलं मयुरेश्वर हे बीडमधलं, बाकी नवीन माळढोक जर म्हटलं ते उस्मानाबाद सोलापूरमधलं. तर हे 5 औरंगाबाद विभागातली आहे. आणि जे स्थापना वर्ष क्षेत्रफळ तुम्ही बघू शकता, ते तुम्हीच लक्षात ठेवा. तर मला तर लक्षात ठेवायचं नाही ते, त्यामध्ये उगच फुकटचं टेन्शन घ्यायला नको त्यामध्ये. तर अमरावती विभाग एकूण 11. आता भरपूर सारं तुम्हाला सांगतात की हे वाचायला पाहिजे ते वाचायला पाहिजे, पण आयोग तुम्हाला आयोगाचा इंटेंट काही नसतो तुम्हाला फेल करायचं. आयोग थोडंसं एखादा प्रश्न किचकिट विचार, बाकी तर सर्व काही सिंपल असतात. तुम्ही मागच्या वर्षीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितले तर तुम्हालाच ते कळते. कोणाचे क्लास वगैरे काही करायची गरज नसते पण त्यामध्ये कसं असते, एखाद्यानं सांगितलं की क्लास करा, खूप फायदा असते, पैसा असते, क्लास लावून देता. कसं काही फायदा नाही त्यामध्ये, सगळं आपल्यालाच करावं लागते बाबा. कोणाच्या भानगडीमध्ये पडायचं नाही, सर्व काही आपल्यालाच करावं लागते. MPSC मध्ये काही साधं काम नाही आहे. जिसको जम गई वो जम गई. पैनगंगा हे किनवट तालुक्यातील, यवतमाळ नांदेड हे जिल्ह्यावर येते पैनगंगा. आता यांचे स्थापना वर्ष एवढे सारे आहेत हे अमरावती विभागामध्ये. फक्त हलकं थोडंसं नाव लक्षात ठेवायचं आणि हे सर्व पण लक्षात राहू शकतात, पण कसं वारंवार रिवाईज करावं लागते. पाठ करायचं काम नाही, फक्त वारंवार रिवाईज करायचं. म्हणजे जसं कसं एखादं गाणं आपण वारंवार ऐकतो तर त्याची जर बघितलं एखादी ओढ जर म्हटली ते ॲटोमॅटिक आपल्या जिभेवर येते दुसरी ओढ त्याची. जर आपण एखादी ओढ जर गाण्याची म्हटली तर ॲटोमॅटिक आपल्या जिभेवर दुसरी ओढ येते. तशाच पद्धतीने जर म्हटलं काटेपूर्णा, लगेच तुमच्या लक्षात येईल वाशिम. त्यानंतर अंबाबरोबर लगेच लक्षात येईल तुमच्या बुलढाणा. हे कधी लक्षात येईल, जेव्हा तुम्ही वाचन करसाल रिवाईज. तर या व्हिडिओला वारंवार रिवाईज करा. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाचायची काही गरज पडणार नाही. कसं आता मी एवढं काही बडाया मारत नाही, कसं आपण फास्ट घेण्याचा प्रयत्न करूया. ज्ञानगंगा बुलढाणा, लोणार बुलढाणा. कसं आहे, भरपूर सारं वाचण्याचा प्रयत्न करतो आपण. आपल्याला वाटते परीक्षेमध्ये भरपूर सारं वाचावं लागते. अरे एवढा मोठा सिलेबस, हे टॉप येणारे जे पण आहेत ना ते पण वाचत नाही. तर कसं जे आहे ते सांग. काही तर मुलं असे सांगतात की पास झाल्यानंतर की एवढे बडाया मारतात की आम्ही अभ्यास बाथरूममध्ये पण स्टिकर लावून केलेला आहे अगदी. काय यार, एवढं फेकावंच कसं वाटते. काय एवढं फेकणं असते, काहीतरी पटल तसं सांगावं माणसानं. म्हणजे काही पण एवढं कुणाला पण एवढं, म्हणजे मुलांना असं वाटते की एवढा अभ्यास करावा लागते का. म्हणजे बाथरूमला जाईपर्यंत बी पण थोडासा वेळ नाही. एवढा अभ्यास तर कुणीच केला नाही. एवढंच कसं कशाला. वान हे अमरावतीमध्ये बघायला मिळते. कारंजा सोहळ हे जर म्हटलं तर वाशिम अकोला. नरनाळा अकोला. मेळघाट जर बघितलं अमरावती. आणि त्यासोबत जर बघितलं टिपेश्वर हे यवतमाळमध्ये बघायला मिळते आपल्याला. इसापूर जर बघितलं तर हे यवतमाळमध्ये बघायला मिळते. टिपेश्वर आणि इसापूर हे यवतमाळमध्ये बघायला मिळते. म्हणजे 2-2चे पाठ करायचे. जे एका जिल्ह्यामध्ये जर असेल तर त्याला सेपरेट नोट डाऊन करून ठेवायचं आहे बाजूला एखाद्या पेजवर. आता हे जर म्हटलं तुम्ही PDF पाहिजे तर PDF काही आपण देऊ शकत नाही, कारण थोडंसं हे कसं, हे पेड क्लास आहे. मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये देत आहे आपल्या चॅनलवर, कारण की आपल्या चॅनलची थोडीफार ग्रोथ झाली पाहिजे. त्याच पद्धतीने ही लेक्चर सिरीज चालू आहे आपली. कसं कुणाला पण थोडंसं अभ्यास करताना थोडंसं असं वाटते की कुठेतरी काही गोष्टी आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळायला पाहिजे, त्या पद्धतीने चालू आहे आपलं. कशाला आपल्याला मोठे पण करायचं काही काम नाही. तर नागपूर विभाग, आता नागपूर विभागामध्ये 13 आहेत. तर नागपूर विभागामध्ये एवढे सारे काही पापड पसारा लक्षात ठेवायची गरज नाही. महत्त्वाचे जे काही विचारलेले आहेत ते लक्षात ठेवायचे. बाकी जे आपल्याला वाटते की हे प्रश्न येते इथून, तर बघा नवेगाव, अर्जुन मोरगाव, गोंदिया. आता जेवढे काही जे मागचे खिलाडी आहेत, आतापर्यंत 3-4 वर्ष MPSC करत आहे, त्यांना हे सगळे पाठ झालेले असते. कसं तर नवीन नागझिरा जर म्हटलं तर गोरेगाव, गोंदिया. तर आपलं कसं एवढं काही उद्देश नाही बरं. MPSC आपल्याला पासच करायची आणि पोस्टच घ्यायची. आपला थोडासा वेगळा फंड आहे, ते आपण पुढे तुम्हाला सांगेलच एखाद्या वेळेस. तर बोर जर बघितलं तर बोर वर्धा. माहीत आहे का की मला तर त्यापेक्षा माझा ऑफलाईन क्लास मी पण घेऊ शकतो. माझे काही पोलीस भरतीचे क्लास मी घेतो, त्यामध्ये मुलं असतात. बरं आहे तेवढंच आपल्याला. कसं, कारण की आधीपासून थोडंसं कसं नॉलेज आणि थोडंसं शिकवण्याची पद्धत यामध्ये थोडंसं जमीन आसमानचा फरक असते. कोणाजवळ भरपूर सारं नॉलेज असते पण त्याला समोरच्या मुलांसमोर एक्सप्लेनच करता येत नाही. म्हणजे मग ते नॉलेज त्याच्यापुरतंच मर्यादित असणार. कारण की मुलांना जर एक्सप्लेन करता येत नसेल तर मग त्यांनी एखादी एक्झाम क्रॅक करून पोस्ट घेणं असते. ज्यांच्याजवळ नॉलेज असते पण त्यांना पोस्ट मिळत नाही, एक तर बॅड लक म्हणा, एक तर पनोती म्हणा, काही म्हणा. पण महत्त्वाचं काय की त्यांनी नॉलेज गेन केलं, ते मुलांना एक्सप्लेन करून मुलांना जास्तीत जास्त कळत आहे, तर तेव्हाच त्यांनी टीचिंगमध्ये यायला पाहिजे. तर त्या पद्धतीने थोडंसं ऑफलाईन मी क्लास घेतले
तर मुलांना भरपूर साऱ्या काही गोष्टी कळल्या आणि खूप चांगलं वाटत आहे. त्या पद्धतीने मी पण ऑनलाईन थोडासा एक स्टेप टाकून बघितली, तर खूप सारं म्हणजे काही गोष्टी आवडल्यात मुलांना. तर सर्वांना तर करा, आपण नाही खुश, तर त्या गोष्टी आवडल्यात मुलांना म्हणून मी ही स्टेप चालू केली. तर मी पेड घेतलेले क्लास काहीच नाही, फक्त पास होण्यासाठी घ्यायचे नाही आपल्याला, फक्त तुमच्यापर्यंत काही गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळायला पाहिजे. माझे काही लाखानं जाणार नाही, पण तुम्हाला तुमचा पण कुठेतरी फायदा झाला पाहिजे. एवढं सारं यूट्यूबवर फापट पसारा केलेला आहे की कुठे बी गेलं तरी 1 रुपयानं तरी बॅच घ्या, 1 रुपयानं रिव्हिजन बॅच घ्या. अरे काय लावलाय धंदा! 1 रुपयानं बॅच म्हटल्यावर आपल्याला असं वाटतं 1 रुपया कुठं नाही जात, घ्या ठीक आहे. पण त्या बॅचमध्ये जेव्हा तुम्ही एनरोल करता, तर त्या बॅचमध्ये तुमचा काहीच फायदा नाही होतो, उगत तशीच पडून राहते ते बॅच. काही काही जर एवढे नमुने आहेत तर ते बघत पण नाही 1 रुपयाची बॅच घेतलेली, कारण की त्याला असं विश्वासच नाही पटत. ते त्याला असं वाचताना ते रिव्हिजन बॅच घेते, रिव्हिजन करते, पण नंतर मग जेव्हा टेस्ट पेपर सॉल्व्ह करायला जाते थोडंसं ते तेवढं वाचलेलं नसते, त्यांना थोडं ऐकलेलं असते त्या गोष्टी, म्हणून ते ऐकणं आणि वाचणं यामध्ये जमीन आसमानचा फरक असते. नवीन बोर जर बघितलं विस्तारित आहे वर्ध्यामध्ये, नागझिरा जर म्हटलं तर गोंदिया, चपराळा जर म्हटलं तर गडचिरोली, भामरागड जर म्हटलं तर गडचिरोलीमध्ये आहे, अंधारी जर म्हटलं तर चंद्रपूरमध्ये आहे, कोका जर म्हटलं तर भंडारा, प्राणिता जर म्हटलं तर गडचिरोली, उमरेड करंडला जर म्हटलं तर नागपूर भंडारा, मानसिंगदेव जर म्हटलं तर नागपूर, नवीन बोर जर म्हटलं तर वर्धा नागपूर. तर कोकण विभागामध्ये 6 आहेत. कोकण विभागामध्ये तुंगारेश्वर पालघर, फणसाड पक्षी अभयारण्य रायगड, कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगडमध्ये, तानसा पालघर. तर बघा, कर्नाळा फणसाड हे रायगडमध्ये आहे, एक सुधागड जर म्हटलं तर हे रायगडमध्ये आहे. बाकी मालवण सागरी हे तर तुम्हाला माहीत असेल, लहान लेकराला माहीत आहे, MPSCमध्ये एंट्री केली त्यांना की सिंधुदुर्ग यामध्ये मालवण सागरी आहे. तानसा जर म्हटलं ते पालघरमध्ये नाही. बाकी तुंगारेश्वर हे पक्षासाठी आहे पालघरमध्ये. बाकी फणसाड नरनाळा आणि त्यासोबत सुधागड हे रायगडमध्ये आहे. स्थापना वर्ष यामध्ये या भानगडीत पडू नका, हे टॉपरनं बी पाठ केलेलं नाही याचे क्षेत्रफळ आणि स्थापना वर्ष, तुम्ही कशाला त्यामध्ये पडता. तर महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आता 1973मध्ये काय झालं की केंद्र सरकारने व्याघ्र संरक्षण प्रकल्पाची घोषणा केली. सध्या जानेवारी 2023मध्ये देशात 54 व्याघ्र प्रकल्प आहे, पण यापैकी महाराष्ट्रात एकट्या 6 व्याघ्र प्रकल्प आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. आता हे व्याघ्र प्रकल्प सगळ्यांना माहीत आहे, जे जुने आहेत ते. आता नवीन आहेत ते एकदा बघून घ्यायचं की मेळघाट व्याघ्र प्रकल्प कुठे येते, तर अमरावतीमध्ये आधीच आपण बघितला. ताडोबा अंधारी जर बघितलं तर हे चंद्रपूरमध्ये येते. त्यानंतर जर बघितलं पेंच हे नागपूरमध्ये बघायला मिळते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर जर म्हटलं तर हे पेंच व्याघ्र प्रकल्प, पंडित जवाहरलाल नेहरू व्याघ्र प्रकल्प, त्यासोबत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प. आता हे आपल्याला व्याघ्र प्रकल्प विचारते का? हो. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे तर विचारतेच, ते तुम्ही बघितलंच आधी. आता क्षेत्रफळानुसार काय आहे, मग क्षेत्रफळ विचारते का? नाही. तर क्षेत्रफळ विचारत नाही, तुम्हाला या 6 व्याघ्र प्रकल्पाला क्रमानुसार त्यांच्या क्षेत्रफळानुसार मांडणी विचारले जाते. तर मग आता याची आपण ट्रिक बघू. ट्रिक काय आहे मित्रांनो, बघा. मेळ तांडा सह्याद्रीमधून 5 नवे वाघ आणले. मेळ तांडा सह्याद्रीमधून 5 नवे वाघ आणले. आता वाघ का? कारण की व्याघ्र प्रकल्पाची ट्रिक बघत आहे आपण. मग मेळ म्हणजेच मेळघाट, तांडा म्हणजेच ताडोबा आणि सह्याद्री म्हणजेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रफळानुसार तिसरा. त्यानंतर 5 म्हणजेच पेंच आणि नवे म्हणजेच नवेगाव नागझिरा. तर मेळ तांडा सह्याद्रीमधून 5 नवे वाघ आणले. तर हे ट्रिक नोट डाऊन करून ठेवा. तर क्षेत्रफळ तुम्ही बघू शकता इथे. आता भारतातील राष्ट्रीय उद्याने. आता भारतातील राष्ट्रीय उद्याने याबद्दल प्रश्न कसा तयार होईल, तर भारतातील राष्ट्रीय उद्याने स्थापना वर्ष काही बघणार नाही, पण सर्वात जुना कोणता आणि सर्वात नवीन कोणता राष्ट्रीय उद्यान हे भारतातील हे विचारू शकते, आणि ते कोणत्या राज्यातील आहे हे ऑनलाईन स्वरूपात आपल्याला विचारू शकते. तर वन डे एक्झाममध्ये राष्ट्रीय उद्याने विचारले जातात. सेंट्रलच्या एक्झाममध्ये तर भरपूर सारे वन डे एक्झामचे असतात, त्यामध्ये याबद्दल प्रश्न हमखास राहते म्हणजे राहते. तर अशा राष्ट्रीय उद्यान जर म्हटलं, अंशी राष्ट्रीय उद्यान कर्नाटकमधील आहे. तर बल्पक्रम राष्ट्रीय उद्यान मेघालय, बांधवगड राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश, बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटकमध्ये, बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यान कर्नाटकमध्ये. आता कर्नाटकमध्ये बांदीपूर बनेरघट्टा आहे आणि अंशी राष्ट्रीय उद्यान एक आहे. तर अंशी बांदी बन्नेर कर्नाटक, अंशी बांदी बन्नेर कर्नाटक. अशा पद्धतीने थोडंफार काहीतरी वेगळं आगळं वेगळं बनवून ठेवायचं. तर बासंदा राष्ट्रीय उद्यान गुजरातमध्ये येते. बासंदा राष्ट्रीय उद्यान गुजरातमध्ये. गिर पण राष्ट्रीय उद्यान गुजरातमध्ये येते. पुढे बघायला मिळालं आपल्याला. बेतला राष्ट्रीय उद्यान झारखंडमध्ये. भितरकनिका जर म्हटलं तर राष्ट्रीय उद्यान ओरिसामध्ये. ब्लॅक बक राष्ट्रीय उद्यान गुजरातमध्ये. बक्सा व्याघ्र प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये. कॅम्पेबेल बे राष्ट्रीय उद्यान अंदमान निकोबारमध्ये. हे लक्षात ठेवा, अंदमान निकोबारमधला लक्षात ठेवायचं, कॅम्पेबेल राष्ट्रीय उद्यान
अंदमान निकोबारमध्ये. चांदोली जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्या, कार्बेट जर म्हटलं तर उत्तराखंडमध्ये जिम कार्बेट, दाचिगाम राष्ट्रीय उद्यान जर म्हटलं जम्मू काश्मीरमध्ये, मुरू वाळवंट हे राजस्थानमधलं आहे, दिब्रू सखोवा राष्ट्रीय उद्यान आसाममधलं, दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तर प्रदेश, एराविकुलम केरळ ते तुम्हाला माहितीच आहे, फॉसिल राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश. आता हे सर्वात जर बघितलं तर छोटं हे क्षेत्रफळाच्या बाबतीत 0.27 चौरस किलोमीटर आहे, की भारतातील सर्वात छोटं जर म्हटलं तर फॉसिल राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये. तर हे लक्षात ठेवा, सर्वात छोटं. गलाथिया राष्ट्रीय उद्यान अंदमान निकोबारमधलं, गंगोत्री राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमधलं, गिर राष्ट्रीय उद्यान गुजरात, गोरुमारा राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल, गोविंद पशु विहार उत्तराखंडमध्ये, हिमालयन राष्ट्रीय उद्यान हिमाचल प्रदेश, गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र, गिंडी राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू, हेमिस राष्ट्रीय उद्यान जर म्हटलं जम्मू काश्मीर, इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू, इंद्रावती राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड, कालेसर राष्ट्रीय उद्यान हरियाणा आणि कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश. काही राष्ट्रीय उद्यान तर आपल्या पाठ असेल, काही नसेल तर ते वारंवार रिवाइज करायचं होईल. तर कांगेर राष्ट्रीय उद्यान छत्तीसगडमधलं आहे. कांगेर राष्ट्रीय उद्यान काय आहे? छत्तीसगडमधलं आहे. छत्तीसगडमधलं कांगेर राष्ट्रीय उद्यान. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम, केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान मणिपूर, केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान राजस्थान, किश्तवाड़ राष्ट्रीय उद्यान जर म्हटलं जम्मू काश्मीर, केंद्रमुख राष्ट्रीय उद्यान जर म्हटलं तर कुंद्रेमुख राष्ट्रीय उद्यान केरळमधलं आहे, माधव राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश, मानस राष्ट्रीय उद्यान आसाम, माउंट आबू राष्ट्रीय उद्यान राजस्थानमधलं, माउंट हॅरियट जर बघितलं तर राष्ट्रीय उद्यान अंदमान निकोबार, मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान तामिळनाडू, नागरहोळ राष्ट्रीय उद्यान कर्नाटक, नवेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र, पन्ना राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमधलं, पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामधलं, पेरियार केरळमधलं, एरवाकुलम काय म्हटलं केरळमधलं बघितलं आपण, पेरियार म्हटलं केरळमधलं, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान राजस्थान, रणथंबोर हे राजस्थान माहितीच आहे, संजय राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश, संजय गांधी म्हटलं तर महाराष्ट्र, संजय राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश, संजय गांधी म्हटलं तर महाराष्ट्र. तर सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान केरळमधलं. तर 53 हे राष्ट्रीय उद्यान. त्यासोबत जर बघितलं 54 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगालमधलं, ताडोबा राष्ट्रीय उद्यान जर म्हटलं महाराष्ट्र, आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर राष्ट्रीय उद्यान हे उत्तराखंडमधलं आहे. आता स्थापना वर्षामध्ये तुम्ही बघा कोणतं सर्वात जुनं आहे आणि कोणतं सर्वात नवीन, हे तुम्हाला थोडंसं होमवर्क राहू द्या. तर आता बघायचं आपल्याला हवामान. आता महाराष्ट्रात प्राकृतिक रचनेमुळे येथील हवामानाची काय वैविध्य म्हणजे विविधता आढळलेली आहे. प्राकृतिक रचनाच तशी आहे महाराष्ट्राची, त्यामुळे थोडीशी विविधता आढळते हवामानामध्ये. पश्चिमेकडील अरबी समुद्र आहे आपला, आणि या अरबी समुद्रावरून येणारे नैऋत्य मोसमी वारे, हे नैऋत्य मोसमी वारे या पश्चिमेकडील जे काय आहे सह्याद्री पर्वत असा उभा असलेला, तर यामुळे अडवल्या जाते, आणि अडवल्या जाते त्यामुळे काय प्रतिरोध होतो. मग या वाऱ्याला प्रतिरोध होतो, म्हणून त्यामुळे पाऊस जो पडतो त्याला प्रतिरोध प्रकारचा पाऊस म्हटलं जाते. तर प्रतिरोध प्रकारचा पाऊस म्हणजे सह्याद्रीला अडवल्या जाते नैऋत्य मान्सून वारे. आता प्राकृतिक विभाग आहे आणि हवामानाची विविधता आहे त्यामध्ये. प्राकृतिक विभाग जर बघितला आपण कोकण, या कोकण प्राकृतिक विभागामध्ये हवामान विविधता उष्ण समदमट बघायला मिळते. सह्याद्रीच्या पश्चिम घाटात जर बघितलं थंड आणि आर्द्र हवामान. थंड म्हणजे का? कारण की तिथे सह्याद्री जर बघितलं किनारपट्टीचा प्रदेश म्हणून थंड आर्द्र हवामान असणार. तर महाराष्ट्र पठारात जर बघितलं तर उष्ण कोरडे विषम हवामान. यामध्ये आपल्या विदर्भामध्ये जास्तीत जास्त ऊन पण बघायला मिळते आपल्याला, कोरडे आणि विषम हवामान पण बघायला मिळते. उन्हाळा मार्च ते मे ते तुम्हाला माहिती आहे ऋतू. पावसाळा जून ते सप्टेंबर असते. हिवाळा ऑक्टोबर ते फेब्रुवारी असते. आता यामध्ये पण कन्फ्युजन व्हायला नको. तर ह्या साऱ्या बाबी असतात. आयोग असा पण प्रश्न विचारला जाते आयोगाकडून. महाराष्ट्रात पर्जन्य विविधता. आता कोकण किनारपट्टीमध्ये भरपूर पाऊस पडतो. भरपूर म्हणजे 250 ते 300 सेंटीमीटर पाऊस पडतो. दक्षिण कोकण रत्नागिरीचा भाग जे आहे 244 सेंटीमीटर पाऊस. आणि कोकणात जर बघितलं, आता कोकण जर बघितलं दक्षिणेकडे सर्वात जास्त पाऊस पडते, म्हणजे दक्षिण कोकणात सर्वात जास्त आणि उत्तर कोकणात कमी. म्हणजेच मग दक्षिणेकडून उत्तरेकडे जर गेलं कोकणामध्ये तर पावसाचे प्रमाण कमी होणार. ठीक आहे. तर घाटमाता. आता घाटमाता म्हणजे अतिपर्जन्याचा प्रदेश आहे घाटमाता, कारण की प्रतिरोध होतो इथे म्हणून पर्जन्य पडते. जसं की तुम्ही हे सह्याद्री बघितली, या पद्धतीने हे घाटमाता आहे सह्याद्रीचा. तर इथेच अडवल्या जाते नैऋत्य मोसमी वारे, मग इथेच सर्वात जास्त पाऊस पडतो. कुठे? या इकडल्या भागाला. मग यालाच घाटमाता म्हणते अतिपर्जन्याचा प्रदेश. 300 सेंटीमीटरहून अधिक. इथे दक्षिणेकडील आंबोली जिल्हा सिंधुदुर्गमधील येते. तर सर्वाधिक पाऊस आपल्याला 707 सेंटीमीटर पाऊस पडतो इथे. आणि उत्तरेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते इथून, कारण की दक्षिणेकडील भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त, तर उत्तरेकडील भागामध्ये पावसाचे प्रमाण घाटमाथ्यावर पण कमी होत जाते. सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग जर बघितला तर पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. आता हे सह्याद्री प्रदेश आहे, याच्या पूर्वेकडील जर भाग बघितला आपण, इथे अडवल्या जाते. इथेच पाऊस पडते प्रतिरोध प्रकारचा. नैऋत्य मोसमी वारे इथे अडवल्या जाते, आणि हे इथे उताराचा प्रदेश लागतो. मग हे पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, आणि इथे जास्तीत जास्त आपल्याला पावसाचं प्रमाण बघायला मिळत नाही. जवळपास 50 ते 75 सेंटीमीटर पाऊस पडतो. आता पर्जन्य छायेच्या प्रदेशात किती सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडतो, तर तिथे ऑप्शन पण देऊ शकते तुम्हाला. 60 ते 75, 70 ते 75, 80 ते 85, 50 ते 75.
तर किती 50 ते 75 इथे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाते आयोगाकडून. तर घाटमाळ्यावर महाबळेश्वर जर बघितलं तर 594 सेंटीमीटरहून अधिक, तर पूर्वेकडे पाचगणीमध्ये 158 सेंटीमीटर पाऊस पडतो. बघा किती डिफरन्स आहे. तर वाईमध्ये 54 सेंटीमीटर असे प्रमाण कमी होत जाते. तर गोदावरी भीमा कृष्णा आता नदीचे खोरे आहे, मग इथे जास्तीत जास्त पाऊस पडायला पाहिजे, पण ग्रस्त प्रदेश आहे नाही, कारण की इथे गोदावरी भीमा कृष्णा हे नदीचा प्रदेश आहे. पाऊस तुम्हाला असं वाटते जास्त असेल, नाही, हे ग्रस्त प्रदेश आहे. इथे 50 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो. मग तुम्हाला विचारू शकते साधं सिंपलमध्ये, अवर्षणग्रस्त प्रदेश यामध्ये पावसाच्या सेंटीमीटरचे प्रमाण किती असते, तर 50 सेंटीमीटरपेक्षा जास्त, 50 ते 100, 50 ते 52, 50 सेंटीमीटरपेक्षा कमी, तर 50 सेंटीमीटरपेक्षा कमी. अशा प्रकारचे प्रश्न इथून विचारले जातात. तर मालेगाव नाशिक 44 सेंटीमीटर पाऊस आणि दहिवड सातारा 29 सेंटीमीटर पाऊस. बघा इथं यामध्ये या भानगडीत पडायचं मित्रांनो, कसं वाचन करताना स्वतःच प्रश्न थोडंसं तयार करण्याचा प्रयत्न करायचा, आणि हे तुम्हाला कळेल की तुम्ही PYQ जर वाचन करत राहिले तर ते ऑटोमॅटिक प्रश्न तयार करण्याची तुमची मेमरी जी आहे काम करेल. पूर्व विदर्भ चंद्रपूर गडचिरोली भंडारा वाढते पर्जन्य आहे 150 सेंटीमीटरमध्ये. पश्चिमेकडून पूर्वेकडे विदर्भात जर गेले तुम्ही, म्हणजेच या भागाकडून या भागाकडे जर गेले तर पावसाचे प्रमाण वाढत जाते. आणि सातपुड्याच्या रंगांना परिणामी जर बघितलं प्रतिरोध पर्जन्य तिथे, कारण की सातपुड्याच्या रंगामध्ये पण काय प्रतिरोध नैऋत्य मोसमी वारे आढळले जातात, त्यामध्ये प्रतिरोध पर्जन्य तिथे बघायला मिळते. आणि ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस तिथे बघायला मिळते आपल्याला विदर्भामध्ये, कारण की विदर्भ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया हे विदर्भाचा भाग. कारण की या विदर्भामध्ये जर यवतमाळमधून नागपूरकडे गेले तुम्ही, म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे जर गेले तर पावसाचे प्रमाण काय तिथे तुम्हाला वाढताना दिसतो. आणि कोकणामध्ये दक्षिण कोकणाकडून उत्तर कोकणाकडे जर गेले पावसाचे प्रमाण कमी बघायला मिळते आपल्याला. त्याच पद्धतीने घाटमाथ्यावर पण तुम्ही जर बघितलं दक्षिणेकडून जर उत्तरेकडे गेले तर पावसाचे प्रमाण काय कमी होत जाते. तर अशा पद्धतीने आपण पावसाचे प्रमाण बघितले. आता आपल्याला आठवा पॉईंट महत्त्वाचा की खनिज संपत्ती. आता खनिज संपत्ती आपण डिटेलमध्ये बघू, पण थोडंसं व्हिडिओ लेक्चर जे आहे थोडंसं लेंदी होत आहे आपलं, कारण की मधातनी आपण थोडंफार काही गोष्टी केलेल्या आहेत, त्यामध्ये थोडासा वेळ गेलेला आहे. तर हसत खेळत अभ्यास करायचा, उगं टेन्शन घ्यायचं नाही. आणि आयुष्यामध्ये प्लॅन बी असणं आवश्यक आहे मित्रांनो. आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं देशातील 4.3% खनिज संपत्ती आपल्याला बघायला मिळते. आता एवढी का कमी, कारण की महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्राची निर्मितीच हे लाव्हारस खडकापासून झालेली आहे, आणि लाव्हारस खडकामध्ये आपल्याला जास्त खनिज संपत्ती बघायला मिळत नाही, म्हणून मर्यादित स्वरूपात खनिज संपत्ती महाराष्ट्रामध्ये आहे. आता इथे काही प्रश्न विचारेल का, नाही तर कशा पद्धतीने विचारेल, महाराष्ट्रात देशातील सुमारे किती टक्के खनिज संपत्ती आहे, 4.3%. हे तर आकडा आपल्याला लक्षात ठेवावाच लागेल. प्राचीन आर्किन गोंडवाना आणि त्यासोबत धारवाड या प्रकारच्या खडकाच्या खाली महाराष्ट्रात खनिज साठे आहे. आता महाराष्ट्रामध्ये कोणत्या खडकाच्या खाली खनिज साठे आढळतात तर ते विचारू शकते आपल्याला. आर्किन गोंडवाना आणि धारवाड प्रकारचा खडक, हे पण लक्षात ठेवावं लागेल. आता महाराष्ट्रात एकूण साठा आणि त्या महाराष्ट्रातील खनिज साठ्याची न्यायक्रम आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. तर महाराष्ट्रात जर बघितलं मॅग्नीजचा साठा जर बघितलं 40% आहे, बॉक्साईटचा साठा 21%, लोहखनिजाचा 20%, क्रोमाईट 10% आणि चुनखडी 9%. आता याची काही ट्रिक असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून टाकून द्या, म्हणजेच कसं मुलांना इतर जे काही आहेत त्या आपल्या मित्रांना पण कळेल. तर आता खनिजामध्ये महाराष्ट्रात जर बघितलं तर या खनिजाची उपलब्धता टक्केवारी जर बघितलं तर साठ्याच्या बाबतीत मॅग्नीज 1 नंबरवर आहे, आणि उपलब्धतेच्या बाबतीत पण 40% महाराष्ट्रात मॅग्नीजचा उपलब्धता आणि टक्केवारी आहे सेम. लोहखनिज जर बघितलं 20%, बॉक्साईट 21%, क्रोमाईट जर बघितलं 10%, चुनखडी मग 9% आहे, आणि कायनाईट 1% आहे. आता उपलब्धता आणि साठ्याची टक्केवारी पण बघितली. तर महाराष्ट्रात प्रमुख लोहखनिज, आता महाराष्ट्रातील प्रमुख लोहखनिज जर म्हटलं तर लोहखनिज मॅग्नेटाईट आता हे उच्च दर्जाचे लोहखनिज आहे, आणि यामध्ये लोहाचे प्रमाण 72% असते, रंग काळा असतो, आणि अग्निज आणि रूपांतरित खडकामध्ये बघायला मिळते आपल्याला. आता हे एकमेव आहे मॅग्नेटाईट हे लोहखनिज, यामध्ये अग्निज आणि रूपांतरित खडकात बघायला मिळते आपल्याला, रूपांतरित खडकामध्ये. तर हेमॅटाईट हे चांगल्या प्रकारचं आहे, 70% लोहखनिज आपल्याला बघायला मिळते, लालसर आणि काळा रंग आणि अग्निज आणि स्तरित खडकामध्ये बघायला मिळते. आता हे सर्व तिन्ही पण आहेत हे स्तरित खडकामधील आहेत. लिमोनाईट हे मध्यम प्रकारचे 60% लोहाचे प्रमाण आहे लिमोनाईटमध्ये, पिवळसर तपकिरी स्तरित खडकात बघायला मिळते. सिडेराईट हे कमी प्रमाणात आहे दर्जाचे, 47% आहे लोहाचे प्रमाण यामध्ये, आणि पिवळ्या रंगाचे आहे स्तरित खडकात बघायला मिळते. आता खालील जे 3 आहेत हे स्तरित खडकातील आहे, आणि मॅग्नेट हे रूपांतरित खडकामध्ये बघायला मिळते. बाकी अग्निज तर तुम्हाला माहीतच आहे. तर याच्यामध्ये लोहाचे प्रमाण 72%, तर हेमॅटाईटमध्ये 70%. तर MHLS असं लक्षात ठेवा, हे MHLS जर लक्षात ठेवलं. पुढे खनिजांचे वितरण. आता खनिजांचे वितरण, आता इथून प्रश्न कशा पद्धतीने तयार होईल की जिल्हे आणि खनिज विचारू शकते आपल्याला. तर मॅग्नीज भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग. आता विचारू शकते की मॅग्नीज हे फक्त आपल्याला विदर्भामध्ये बघायला मिळते, विदर्भामध्ये नाही कोकणामध्ये पण आहे, कारण की कोकणाचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे ना.
लोहखनिज जर बघितलं तर फक्त विदर्भामध्ये बघायला मिळते. बरोबर आहे का? नाही, चूक आहे. कारण की विदर्भामधील सर्व जिल्हे आहेत, विदर्भ आहे सर्व लोहखनिजाच्या बाबतीत, आणि सिंधुदुर्ग पण कोकणात जिल्हा आहे, म्हणजे लोहखनिज हे कोकणात पण बघायला मिळते आणि विदर्भामध्ये पण. अशा प्रकारचा प्रश्न विचारायचे. बॉक्साईट जर बघितलं तर कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सांगली, सातारा. आता बॉक्साईट आपल्याला विदर्भामध्ये बघायला मिळते का? नाही, कारण की ते सर्व कोकणातील या साईडचे जे काही जिल्हे आहेत काही बघायला मिळते आपल्याला. क्रोमाईट भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. चुनखडी यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, नांदेड, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. त्यासोबत डोलेमाईट जर बघितलं तर यवतमाळ, रत्नागिरी, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर. कायनाईट जर बघितलं तर भंडारा, गोंदिया, आणि सिलिकामय वाळू सिंधुदुर्ग, रत्नागिरी. जांबा जर बघितलं तर कोकण, पूर्व विदर्भ, कोल्हापूर, सातारा. अभ्रक पूर्व विदर्भामध्ये बघायला मिळते आपल्याला. आता यामध्ये एवढं काही सायन्स नाही यामध्ये. ते वितरण आपल्याला फक्त जिल्हा आणि यामध्ये खनिज संपत्तीच विचारेल, बाकी ते काही यामध्ये विचारणार नाही. आता महाराष्ट्रात सापडणारी इतर खनिजे आहेत. तांबे जर बघितलं तर नागपूर, चंद्रपूरमध्ये बघायला मिळते. टंगस्टन नागपूर. आता इथे प्रश्न कसा आहे की खोबण्या आणि आगरगाव हे नागपूरमधील या नागपूर जिल्ह्यातील आहे. हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर टंगस्टनसाठी. एवढं सिंपल लक्षात ठेवा. संगमरवर. आता संगमरवर जर बघितलं तर र अहमदनगर लक्षात ठेवा, नागपूर लक्षात ठेवा. जिप्सम सिंधुदुर्ग, पुणे आणि सिंधुदुर्ग. आता जिप्सममध्ये प आणि स येतो, म्हणजे पुणे आणि सिंधुदुर्ग असं लक्षात ठेवा. काहीतरी आगळी वेगळी बनवायची ट्रिक. अभ्रक जर म्हटलं तर गडचिरोली, सिंधुदुर्ग. सिजियम भंडारा, गोंदिया. व्हेनेडियम गोंदिया. गॅलियम नागपूर. चिनी माती जर म्हटलं तर रत्नागिरी, कोल्हापूर. आता चिनी माती, रत्नाने कोल्हा हा चिनी मातीपासून एक प्रकारचं त्या कोल्ह्याचं काय मूर्ती बनवली. रत्नाने कोल्ह्याची मूर्ती चिनी मातीपासून बनवली, म्हणजे चिनी माती, रत्नागिरी, कोल्हापूर लक्षात ठेवा. ॲस्बेस्टॉस जर बघितलं तर पुणे, अहमदनगर. इल्मेनाईट हे रत्नागिरी. क्वार्टरसाईट जर म्हटलं भंडारा, गोंदिया. त्यासोबत वालुकाष्म चंद्रपूर, अमरावती. वालुकाष्म लक्षात ठेवा. आणि पांढरी माती जर म्हटलं तर भंडारा, गोंदिया माहिती आहे तुम्हाला. आता इथून आपल्याला महाराष्ट्रातील ऊर्जा संपत्ती बघायचं आहे. आता ऊर्जा संपत्ती आपण जर बघितली तर औष्णिक ऊर्जा सर्वात जास्त वीज निर्मितीचा स्रोत जर बघितला औष्णिक यापासून आपण स्थापित क्षमता जर बघितली याची तर 18,436 मेगावॅट आपण तयार करतो औष्णिक वीज. तर एकूण वीज निर्मितीचा वाटा यामध्ये 59% आपण वीज निर्मिती हे औष्णिक स्त्रोतापासून तयार करतो. अपारंपरिक स्त्रोतामधून जर बघितलं तर आपण 6,707 मेगावॅट इथपर्यंत आपण वीज निर्मिती करतो. 21% वाटा आहे. आता क्रमानुसार विचारू शकते तुम्हाला की कोणत्या स्त्रोतापासून जास्तीत जास्त आपल्याला वीज निर्मितीचा वाटा आहे. तर तुम्हाला पर्सेंटमध्ये विचारणार नाही, पण सिक्वेन्सनुसार विचारू शकते की औष्णिक वीज आपण सर्वात जास्त स्त्रोत, अपारंपरिक वीजेच्या स्त्रोतापासून जास्तीत जास्त आपण वीज निर्मिती, त्यासोबत नैसर्गिक स्त्रोतापासून आपण वीज निर्मिती करतो 10%, आणि जलविद्युतपासून 10% आपण काय वीज निर्मिती करतो. राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्र. आता औष्णिक वीज निर्मिती केंद्र कोणते, जलविद्युत वीज निर्मिती केंद्र कोणते, पवन ऊर्जा वीज निर्मिती केंद्र कोणते, यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको. तर सिम्पली लक्षात ठेवायचं, औष्णिक वेगळे आहे, जलविद्युत वेगळे आहे, त्यासोबत जर बघितलं पवन ऊर्जा वेगळं केंद्र आहेत. तर एकलहरे जर म्हटलं तर हे औष्णिक विद्युत केंद्र वीज निर्मिती केंद्र 1050 मेगावॅट नाशिकमध्ये. चोला हे आपल्याला क्षमता विचारत नाही, पण सर्वात जास्त औष्णिक वीज केंद्र याची क्षमता जर बघितली तर हे विचारू शकते आपल्याला. पण हे सिम्पली लक्षात ठेवायचं, औष्णिक वीज केंद्र सर्वात जास्त वीज निर्मिती क्षमतेवालं बल्लारपूर, चंद्रपूरमध्ये आहे 2340. बाकी लक्षात ठेवायचे जिल्हे आपल्याला. फेकरी जर म्हटलं तर भुसावळमध्ये. चोला ठाणेमध्ये. डहाणू जर म्हटलं तर पालघर. तुर्बे टाटा पॉवर कंपनीजवळ मुंबईमध्ये. परळी बीडमध्ये. पारस अकोल्यामध्ये आहे. कोराडी हे नागपूरमध्ये आहे. खापरखेडा हे नागपूरमध्ये आहे. पण सर्वात जास्त जर म्हटलं तर वीज क्षमता औष्णिक वीज केंद्राची बल्लारपूर, चंद्रपूरचं औष्णिक वीज केंद्र आहे. आता जलविद्युत केंद्र आहेत. आता जलविद्युत केंद्र जर बघितले तर कोयना स्तर 1 आणि 2 हे सातारामध्ये येते. कोयना स्तर 3 हे कोयना रत्नागिरीमध्ये येते. कोयना स्तर 3चा रत्नागिरीमध्ये येते. वीर अवजल कुंडलिका नदीवर आहे ते रायगडमध्ये. भातसा हे भातसा नदीवर ठाणेमध्ये. सूर्या हे सूर्या नदीवर ठाणेमध्येच आहे. सूर्याचा उजवा कालवा सूर्या नदीवर ठाणेमध्ये येते. सूर्या भातसा हे वीज निर्मिती केंद्र आहे, जलविद्युत केंद्र आहे, तर हे ठाणेमध्ये आहे. राधानगरी हे कोल्हापूरमध्ये तुम्हाला माहिती आहे. भाटघर हे नीरा नदीवर आहे पुणेमध्ये. वीर म्हणलं तर नीरा नदीवर पुणेमध्येच. पवना म्हणलं तर पवना नदीवर पुणेमध्ये. खडकवासला जर म्हटलं तर अंबी नदीवर पुणेमध्ये. तर आता जलविद्युत केंद्र खडकवासला कोणत्या नदीवर आहे तर अंबी नदीवर आहे, लक्षात ठेवा. बाकी पवना, वीर, नीरा आणि भाटघर नीरा हे पुणेमधील आहे. धोम जर म्हटलं कृष्णा नदीवर सातारामधलं. माणिकडोह हे कुकडी नदीवर पुणेमधलं. दूधगंगा नदीवर कोल्हापूरमधलं. कोयना स्तर 4 हे कोयना पुणेमध्ये येते. घाटघर प्रवरा अहमदनगरमध्ये येते. हे जलविद्युत केंद्र आहेत बरं. वान नदीवर अकोलामध्ये. भीरा हे टाटा कंपनीचं कुंडलिका नदीवर रायगडमध्ये. खापोली हे टाटा कंपनीचं मुळा नदीवर पुणेमधील. भिवपुरी हे मुळा नदीवर आहे, पुणेमधीलच आहे. यवतेश्वर हे
उरमोडी साताऱ्यामध्ये आणि त्यासोबत जर बघितलं तर उजनी हे भीमा नदीवरील सोलापूरमध्ये आहे. तर पवन ऊर्जा प्रकल्प आता क्षमता ब्रह्मनवेल हे पवन ऊर्जा प्रकल्प आहे. तर हे धुळेमध्ये आहे, बघायला मिळते आपल्याला. सर्वात जास्त आणि सर्वात मोठा जर बघितला तर हे महत्त्वपूर्ण आहे. तर ठोसेघर हे सर्वात छोटा पवन ऊर्जा प्रकल्प ऊर्जा क्षमतेचा जर बघितलं सर्वात छोटा 37 मेगावॅटचा आहे साताऱ्यामध्ये ठोसेघर. तर ब्रह्मनवेल जर म्हटलं तर हे सर्वात मोठा आहे 548 धुळेमध्ये. बाकी मग चकाला नंदुरबारमध्ये लक्षात ठेवा, धाडगाव हे सांगलीमध्ये, वनकुसवडे हे साताऱ्यामधील, गुढेपाचगणी हे सांगलीमधील आहे, आगसवडी हे साताऱ्यामधील आहे, खांडके हे अहमदनगरमधील आहे, आंध्रलेक जर म्हटलं तर पुणेमधील, आंबेरी जर म्हटलं तर साताऱ्यामध्ये. आता हे आंबेरी, खांडके, आगसवडी अशा प्रकारचे लक्षात ठेवा हे पवन ऊर्जा प्रकल्प आहे. पवन ऊर्जा प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प, त्यामध्ये जर बघितलं तर औष्णिक वीज केंद्र प्रकल्प, हे यामध्ये कन्फ्युजन होते बरेच वेळेस, म्हणून हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे आपल्याला. आता महाराष्ट्रातील उद्योगधंदे आपल्याला बघणं आहे, ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया, कारण की जास्त व्हिडिओ लेंदी पण नाही झाला पाहिजे आणि तुम्ही बोर पण नाही झाले पाहिजे. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, आपल्या गोरगरीब मित्रांमध्ये हा व्हिडिओ पोचला पाहिजे. बाकी तर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करताच, सांगायचे काही कारण नाही.